कदम वाहनचालक केशवजी वारघडे, पांडुरंगजी देसाई व्रणोपचारक, शिपाई जनार्दनजी पाटील आणि सफाई कर्मचारी पद्माकरजी पाटील या सर्व 22च्या 22 कर्मचाऱ्यांना आपण प्रथमतः या कार्यक्रमाच्या प्रारंभी जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी शुभेच्छा प्रदान करूया। आज या सेवानिवृत्ती सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होत असलेला आजचा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून सर्व उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत करत असताना शहर अभियंता म्हणून सन्माननीय संजयजी देसाई साहेब यांची कारकीर्द 31 वर्ष 7 महिने 8 दिवस नवी मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता ते शहर अभियंता हा कालावधी त्यांनी अनुभवला आणि या काळात ज्या विकास कामात त्यांचं अनमोल असं योगदान राहिलं त्यावर एक माहितीपट अभियांत्रिकी विभागानं तयार केलेला आहे। मी प्रथमतः विनंती करतो आमच्या तांत्रिक समूहाला की तो माहितीपट प्रसारित करावा। नवी 21व्या शतकातील नियोजित शहर आणि या आधुनिक शहराच्या जडणघडणीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासून स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा असीम ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व म्हणजे महानगरपालिकेचे शहर अभियंता माननीय संजय देसाई। 1992 मध्ये स्थापन झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत 23 ऑक्टोबर 1992 रोजी कनिष्ठ अभियंता पदी रुजू झालेल्या संजय देसाई यांनी आपल्या 31 वर्ष 5 महिन्यांच्या सेवेत कर्तव्यगारी सिद्ध करत शहर अभियंता या सर्वोच्च पदापर्यंत झेप घेतली। हाती घेतलेलं काम महत्वास करण्याची जिद्द, नवनवीन आव्हानं पेलण्याचं धाडस, माहिती आणि ज्ञान अद्ययावत ठेवण्याची अभ्यासू वृत्ती, जनसेवेचा बसा लावण्याचं घेतलेलं व्रत आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची कार्यपद्धती यामुळे संजय देसाई नेहमीच लोकप्रिय अधिकारी झाले। 1992 चे तत्कालीन आयुक्त एम रमेश कुमार ते विद्यमान आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्यापर्यंत सर्व आयुक्तांनी 31 वर्ष 5 महिन्यांच्या या दीर्घ कालावधीतील संजय देसाई यांच्या कार्यकार्यावर विश्वास ठेवला आणि त्याला कार्यगुण प्रदर्शित करण्याची संधी दिली। त्यासोबतच नवी मुंबईतील सर्वपक्षीय मोठे नेते, निवडून आलेले नगरसेवक, माजी पदाधिकारी यांच्याशी संजय देसाई यांचे नेहमीच सौहार्दपूर्ण संबंध राहिले। त्यामुळे एक सर्वसमावेशक अगाधशत्रू अधिकारी म्हणून संजय देसाई यांची ओळख दृढ झाली। ग्रामपंचायतीमधून थेट महानगरपालिका झालेल्या नवी मुंबई शहराच्या जडणघडणीचे जवळचे साक्षीदार असलेल्या संजय देसाई यांना उत्तम स्मरणशक्तीचं वरदान लाभलं। त्यामुळे ते नवी मुंबईच्या वाटचालीचा चालता बोलता पुरुष आहे। आज शहर अभियंता या महाराष्ट्र पदावरून सेवानिवृत्त होत असताना संजय देसाई यांना आपण पाहत असलो तरी त्यांचा खडतर प्रवास जाणून घेणं इतरांसाठी प्रेरणादायी दिशादर्शक आहे। प्रतिकूल परिस्थितीत मेहनत, प्रामाणिकपणा, प्रबळ इच्छाशक्ती, साहसी वृत्तीनं मार्गक्रमण करत उत्तुंग उंची गाठणारे संजय देसाई केवळ 3 वर्षांचे असताना डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं। त्यांच्या मावशीनं आणि आजीनं मायेची ऊब देत त्यांना आईची ऊब भासू दिली नाही। पण म्हणतात ना, कोणत्याही परिस्थितीशी सामना करत जीवन जगायला शिकलं की यश देखील मिळतंच। हे वाक्य संजय देसाई यांनी प्रत्यक्षात खरं करून दाखवलं। हलकुंडा परिस्थितीची मात्र जिद्द आणि स्वप्नांची जाण ठेवून संजय देसाई यांनी अविश्रांत मेहनत घेतली आणि आपल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केला। केवळ महाराष्ट्र राज्यातच नाही तर देशात अनेक ठिकाणी काम केल्यानंतर 1992 साली ते नवी मुंबई महानगरपालिकेत रुजू झाले आणि त्यांच्या कर्तृत्वाला खऱ्या अर्थानं दिशा मिळाली। संजय देसाई यांनी आपल्या नवी मुंबई महापालिकेच्या 31 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत महापालिका मुख्यालयाचा कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाल्यानंतर सोबतच शहर अभियंता यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि शहर विकसित होण्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात सेवा सुविधा विभागाचे धडे प्रारंभीच मिळाले। आपल्या कार्यकाळात संजय देसाई यांनी बेलापूर आणि मुख्यालय विभागासाठी सिडको, रेल्वे, MIDC या विभागासाठी समन्वय अधिकारी, शहर अभियंता यांच्या नियंत्रणाखाली स्थापित मालमत्ता विभागाची काही काळ जबाबदारी, नगररचना विभाग नियोजन प्राधिकरण अधिकारी, परिमंडळ 1 अंतर्गत उपअभियंता, पाणी पुरवठा, मलनिस्सारण आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपअभियंता, शिक्षण विभाग, परिवहन विभाग, पाणी पुरवठा विभाग कार्यकारी अभियंता ते शहर अभियंता अशा विविध पदांवर पूर्ण क्षमतेनं काम पूर्ण करून
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामाचा स्वतंत्र ठसा उमटवला. 2002 ते 2004 या दरम्यान पाणी पुरवठा, मलविस्तारण, घनकचरा व्यवस्थापन या 3 महत्त्वाच्या सेवांमध्ये भविष्यातील 50 वर्षांचं नियोजन कसं असलं पाहिजे या दृष्टीनं महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त सुनील सोनी यांच्याकडून मिळालेली दूरदृष्टीची समज आणि ज्ञान संजय देसाई यांच्या जडणघडणीत मोलाचं ठरलं. 2005 ते 2011 या कालावधीत पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख म्हणून संजय देसाई यांनी काम केले. 2009 ते 2011 या काळात सलग 3 वर्ष महापालिकेला केंद्र सरकारकडून राष्ट्रीय नागरी जल पुरस्कार प्राप्त झाला. याच कालावधीत एक टीम लीडर म्हणून संजय देसाई यांनी केलेले काम आजही संस्मरणीय आहे. 1992 पासून 2016 पर्यंत सर्वच विभागांमध्ये काम करण्याचा अनुभव आणि अभ्यास झाल्यामुळे अभियांत्रिकी विभागामध्ये संजय देसाई यांचं प्रभुत्व निर्माण झालं. एप्रिल 2021 ते 2024 या कालावधीत शहर अभियंता म्हणून संजय देसाई यांनी केलेली कामगिरी खूपच नावाजली. त्याद्वारे त्यांच्यामधील निर्णयक्षम अशा नेतृत्व गुणांचं दर्शन घडलं. महापालिकेच्या सेवेत सर्व विभागातील कामकाजाबद्दल प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींचं सखोल ज्ञान आणि माहिती, सर्व गोष्टी तोंडपाठ असण्याची अनुभव समृद्ध स्मरण शक्ती तसंच हजर कलाम कौशल्यामुळे शहर अभियंता या पदावर काम करत असताना संजय देसाई यांनी विविध आव्हानांना दिलेल्या दिल्ली आणि आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. या कार्यकाळात ऐरोली येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं अनेक वर्ष रेखाळलेलं काम आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचं आव्हान आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन त्यांनी कालबद्ध आराखडा करून विहित कालावधीत पूर्ण केलं. त्याचं सर्व स्तरातून कौतुकही झालं. शहर अभियंता म्हणून त्यांच्या कार्यकाळात नेहरू वर्ल्ड स्पाचं नूतनीकरण, बहुउद्देशीय इमारती, अमृत योजनेअंतर्गत कोमल खेराडे आणि ऐरोली इथे उभारण्यात आलेलं टर्शरी ट्रीटमेंट प्लांट, नेहरू सीफूड इथे बांधण्यात आलेलं ज्येष्ठ नागरिक काळजी केंद्र, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय इथे उभारण्यात आलेलं इंटिग्रेटेड कमांड केअर सेंटर म्हणजे सीसीटीव्ही आणि कमांड सेंटर, वाशी येथील विश्वदार भावे नाट्यगृहामध्ये पुस्तकांनी समृद्ध असं उभारण्यात आलेलं अद्ययावत ग्रंथालय, एमआयडीसी क्षेत्रात 30 किलोमीटर रस्त्यांचं काम, परिवहन उपक्रमाच्या उभे बस आगार इथे बांधण्यात आलेली ग्राउंड प्लस 1 प्रशासकीय इमारत आणि ऐरोली येथे अग्निशमन केंद्राची अद्ययावत सुविधेसह पूर्णतः नव्यानं बांधण्यात आलेली अग्निशमन केंद्र इमारत, 8 शाळांचं निर्माण कार्य त्यांच्या कामाची पोचपावती देत आहे. त्याचबरोबर शहर अभियंता म्हणून त्यांच्या कार्यकाळात शहरात सुरू झालेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प आज अंतिम टप्प्यात आहे. ज्यामध्ये वाशी येथील बस स्थानकाच्या भूखंडावर बस टर्मिनलसह वाढीचे संकुल उभारण्याच्या प्रकल्पाचं काम, वाशी इथे पहिला ऑलिम्पिक आकाराचा जलतरण तलाव आणि इंडोर स्टेडियम प्रकल्पाचं काम, नेहरू वर्ल्ड पार्क इथे अभिनव सायन्स पार्क उभारण्याच्या प्रकल्पाचं काम, सीबीडी विलापूर सेक्टर 15 इथे बहुमजली पार्किंग सुविधा विकसित करण्यासाठी मल्टी लेवल पार्किंग प्रकल्पाचं काम, भोकरवाडा जलशुद्धी केंद्र येथे एनडीआर बसवणं आणि सीएलएफची सुधारणा करणं आणि पंपिंग मशिनरी सुधारणा करण्याचं काम, ऐरोली सेक्टर 5 येथे नाट्यगृह प्रकल्पाचं काम, कोमल खेराडे सेक्टर 22 आणि दीघा इथे 50 खाटांचं माता बाल रुग्णालय या प्रकल्पाचं काम, नवी मुंबई क्षेत्रातील 9 बकेट जलकुंड बांधण्याचं काम, कोमल खेराडे कातरी पाडा इथे आदिवासींसाठी घरकुल योजना प्रकल्पाचं काम, सातपाडा इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं मध्यवर्ती ग्रंथालय उभारण्याच्या प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलंय. तसंच त्यांच्याच कार्यकाळात ऐरोली इथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य दिव्य स्मारक होते. केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत मनोरंजन केंद्र बांधणं आणि त्यातील पंपिंग मशिनरी बदलण्याचं काम, गेल्या 17 वर्षांपासून रखडलेल्या घनसोली येथील पावनीच मार्गावर रस्ता आणि खालीपूल बांधण्याच्या प्रकल्पाचं रखडलेलं मार्गी लागलेलं काम, युनिफाईड पीसीआर प्रमाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पुनर्बांधणी प्रकल्पाच्या अनुषंगानं शहरातील मूलभूत सुविधांचं भविष्यातील केलेलं नियोजन, बेलापूर ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील होल्डिंग पॉन्डचं आणि कोमल खेराडे घाण तलावांचं पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण करण्याचं काम, शहरात सीबीएसई शाळा बांधण्याचं काम अशा अनेक प्रकल्पांचं काम शहरात अभियांत्रिकी विभागाच्या माध्यमातून गतीनं सुरू आहे. शहरासाठी आणि नागरिकांसाठी संजय देसाई यांच्यातील संवेदनशीलपणा कोकणी काळात दिसून आला.
या काळात संजय देसाई यांनी नेहमीच महत्वाचा दुवा म्हणून कामगिरी बजावली. या दरम्यान अभियांत्रिकी विभागाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर सेवा सुविधांची उपलब्धता करण्यामध्ये संजय देसाई आणि त्यांच्या संपूर्ण टीमची भूमिका कौतुकास्पद आहे. इतकंच नाही तर संजय देसाई हे फक्त नवी मुंबई महापालिकेचे अधिकारी नाही, तर या शहराचे गेले 35 वर्षांपेक्षा अधिक काळचे रहिवासी सुद्धा आहे. त्यामुळे या शहराच्या जडणघडणीसोबतच बारकावे देखील देसाई यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे शहरात कोणत्याही वेळी निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये संजय देसाई यांची भूमिका नेहमीच महत्वाची होती. 2019 मध्ये कोल्हापुरात झालेल्या परिस्थिती दरम्यान 100 लोकांच्या टीमच्या माध्यमातून पोहोचवलेलं मदत कार्य त्यांच्यातील माणुसकीचं आणि समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेचं दर्शन घडवतं. देशातील स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून नवी मुंबईच्या असलेल्या नावलौकिका नवी मुंबईला देशात स्वच्छतेत नंबर 1 ठेवण्यात संजय देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी विभागाचा महत्वाचा वाटा राहिला. परिणामी केंद्र आणि राज्य स्तरावरील प्रतिष्ठित पुरस्कारांनी नेहमीच नवी मुंबई शहराला सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहर म्हणून गौरवण्यात आलं. यशाची अनेक क्षेत्र गाठल्यानंतर उच्च पदावर काम करत असताना संजय देसाई यांच्याकडे असलेली क्षमता आणि काम करण्याची आणि तीव्र तळमळ अनेकांच्या मनाला भावली. काम करत असताना संजय देसाई यांच्या मागे त्यांना ऊर्जा देणारं बळ ठरलं त्यांचं कुटुंब. अशा विविध उल्लेखनीय कामगिरीमधून आणि लोकोपयोगी कामांमधून अभियांत्रिकी विभागामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामामध्ये आपल्या कामाची स्वतंत्र नाम मुद्रा उमटवणारे आपलं अर्ध आयुष्य ज्या सेवेत व्यतीत केलं त्या सेवेतून आज जरी संजय देसाई हे सेवानिवृत्त होत असले तरी संघर्षातून घडलेलं हे अजातशत्रू व्यक्तिमत्व शहर अभियंता श्री संजय देसाई यांचं नाव नेहमीच नवी मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात आग्रहानं घेतलं जाईल यात तिळमात्रही शंका नाही. संजय देसाई साहेबांच्या एकंदरीतच कारकिर्दीचा आलेख चितारणारा हा माहितीपट मध्ये एका प्रतिथयशाचा प्रसार माध्यमांना ज्यावेळी त्यांचा उत्कृष्ट अभियंता सर्वोत्तम अभियंता म्हणून गौरव केला होता त्यावेळी त्यांना नवी मुंबईच्या विकासाचा सोशल इंजिनियर असं म्हटलं होतं. हे या निमित्तानं नमूद करणं अतिशय महत्त्वाचं वाटतं आणि म्हणूनच आज या सेवानिवृत्ती समारंभाच्या निमित्तानं त्यांच्यासह 21 अधिकारी कर्मचारी आणि शिक्षक आज सेवानिवृत्त होत असताना आपल्यापैकी अनेकांना या सगळ्यांविषयी खूप काही बोलण्याची इच्छा असेल, मात्र वेळेची मर्यादा लक्षात घेऊन त्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात आपण काही सन्माननीय व्यक्तींना या ठिकाणी पाचारण करतो बोलवण्यासाठी. मी प्रथमतः माजी उपायुक्त आल्हाट साहेबांना विनंती करेन की त्यांनी या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी जो कार्यक्रम होत आहे त्या 22 महानगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. या कार्यक्रमामध्ये जे कोणी अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनाला त्यांना आरोग्यदायी जीवन लाभो, त्यांची शांतता, आरोग्य आणि आयुष्य अतिशय आनंदाने आणि चांगल्या प्रकारे उर्वरित आयुष्य जावं अशी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी मी अतिशय थोडक्यात बोलणार आहे. माझा आणि श्री संजय देसाई आपले शहर अभियंता यांचा जवळजवळ 30 वर्षांचा इथे सहवास राहिला. त्यांच्याबरोबर आम्ही जे काम केलं किंवा त्यांनी आमच्याबरोबर जे काम केलं त्या कामामध्ये मला ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आढळल्या त्यामध्ये बोलायचं म्हणजे त्यांचं निर्णय घेण्याची क्षमता, धाडसी वृत्ती आणि स्पष्ट वक्तेपणा या 3 गोष्टी त्यांच्या कामामध्ये त्यांच्या जीवनामध्ये मला आढळून आल्या आणि त्या मला खूप भावल्या. कारण एकदा कोपरखण्याच्या खैरणे गावामध्ये रस्ता करायचा होता आणि रस्त्यामध्ये जवळपास 20-25 घरं येत होती आणि ती बांधकामं तोडून रस्ता करायचा होता. त्यावेळेस मी देसाई साहेबांना सांगितलं की देसाईचं आपल्याला असं करायचं आहे. त्यावेळेस मी उपायुक्त अतिक्रमण होतो. अतिक्रमणासंबंधी या नोटिसेस त्या सगळ्या लोकांना दिल्या गेल्या होत्या आणि एक विशिष्ट दिवस आम्ही ठरवला. त्या अगोदर देसाई साहेबांना सांगितलं की या ठिकाणी आपल्याला खडी
जे काही सगळं सामान लागतं रस्ता काढण्यासाठी ते सर्व सामान तयार ठेवा आणि त्या दिवशी आपण सगळं करू. आणि सकाळी आम्ही ते डिमॉलिशन सुरू केलं, दुपारपर्यंत डिमॉलिशन झालं आणि डिमॉलिशन नंतर रात्री 12 वाजेपर्यंत त्यांनी तो रस्ता पूर्ण केला 300 मीटरचा. याच्यामधून त्यांचं निर्णय क्षमता, धाडसी वृत्ती, कारण त्या ठिकाणी सगळे गाववाले होते आणि गाववाले असल्यामुळं सांगता येत नव्हतं की कोणता प्रसंग उद्भवेल. आणि ते नेमकं खैरणे गाव, नाईक साहेबांचं गाव, आणि जे कोणी तिथे नागरिक होते ते सर्व स्थानिक होते. पण त्यांनी धाडसानं तो रस्ता पूर्ण करण्याचं काम अंगावर घेतलं आणि शेवटपर्यंत ते निभावलं. बऱ्याच गोष्टी त्यांच्याबद्दलच्या आहेत आणि इतर अधिकारी कर्मचाऱ्यांच्याबद्दल सुद्धा आहेत. तायडे साहेब इथं बसले आहेत, उपायुक्त, त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. इतर राठोड साहेब इथे आहेत. बाकीच्या अधिकाऱ्यांची तेवढी माझ्याशी जास्त संबंध आले नाहीत, परंतु ह्या सगळ्यांचे संबंध आले. त्यांनी महानगरपालिकेसाठी अतिशय त्यांचं योगदान दिलेलं आहे आणि त्या योगदानाप्रती मी त्यांना माझ्या वतीनं मी माझे हे वाटतो, म्हणजे काय म्हणतो आपण की एक आदर व्यक्त करतो आणि त्यांना उर्वरित आयुष्य आनंदाचं, सौख्याचं, शांततेचं जावं एवढं बोलून मी माझं थांबवतो. धन्यवाद. माजी उपायुक्त दादासाहेब चाबूक सर. नवी मुंबई महानगरपालिका आजच्या या सेवानिवृत्त कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त, सर्व उपायुक्त, त्यानंतर सर्व सहाय्यक आयुक्त, सगळे अतिरिक्त शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, त्याचबरोबर आमचे जुने जाणते ज्यांच्या माध्यमातून या शहराच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवला गेला असे श्री मोहन नगावकर साहेब शहर अभियंता, आमचे सहकारी श्री राजळे साहेब, अरदवाड साहेब, अरविंद शिंदे साहेब आणि आमची सगळी टीम, आणि त्याचबरोबर याच्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाकरिता मोठ्या संख्येनं या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले जवळपास या ठिकाणी 5 अधिकारी आणि 17 कर्मचारी या ठिकाणी आज सेवानिवृत्त होत आहेत. मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या इतिहासात मोठ्या प्रमाणामध्ये आज जे 22 अधिकारी कर्मचारी ही संख्या खूप मोठी आहे. आज जवळपास महानगरपालिकेमध्ये सुरुवातीला महानगरपालिकेमध्ये 3000 जवळपास आस्थापनेवर महापालिकेचे अधिकारी कर्मचारी होते आणि त्यापैकी जवळपास आज 650 अधिकारी सेवानिवृत्त झालेले आहेत. म्हणजे जवळपास 1/3 एवढी संख्या, मेजॉरिटी, म्हणजे ही महापालिका आता वार्धक्याकडे चाललेली आहे. आणि जवळपास आता मला असं वाटतं की संजय देसाई साहेब यांच्या माध्यमातून एक या शहराला लाभलेला एक चांगला अभियंता, त्यांच्यातला दूरदृष्टीपणा हे निश्चितच या ठिकाणी वाखाणण्यासारखं आहे. त्याच्यानंतर मला असं वाटतं की महानगरपालिकेचे, मला असं वाटतं की महापालिकेच्या इतिहासामध्ये हे आमचे शेवटचे उपायुक्त, जवळपास नवी मुंबई महानगरपालिकेच्या आकृतीबंधामध्ये 10 उपायुक्त आणि 25 जवळपास सहाय्यक आयुक्त एवढी पदं आपण मंजूर करून घेतलेली होती शासनाच्या माध्यमातून. आणि आज त्यापैकी मला असं वाटतं की पदोन्नत झालेले चंद्रकांत तायडे हे शेवटचे महापालिकेचे उपायुक्त असावेत. आणि यानंतर महापालिकेच्या हक्काचा एकही उपायुक्त मला असं वाटतं की पुढील 10 वर्षात तरी मिळणार नाही, ही या ठिकाणी मला एक निश्चित खंत वाटते. या ठिकाणी 2007 नंतर महापालिकेची शेवटची भरती झाली आणि त्या भरतीनंतर कुठलीही भरती या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून झाली नाही आणि बरीचशी पोकळी मोठी या ठिकाणी निर्माण झाली. आज महापालिकेचा अधिकारी या ठिकाणी म्हणजे वर्ग 1च्या पदावर आता मला असं वाटतं की म्हणजे या ठिकाणी 1, 2, 3 अधिकारी सोडले तर कुणी या ठिकाणी सापडणार नाही, ही नक्कीच या ठिकाणी खंत वाटते. शहर अभियंता म्हणून या ठिकाणी मला संजय देसाई साहेब, त्याचबरोबर आपले चंद्रकांत तायडे साहेब, मुख्य आपल्या लेखा विभागाचे श्री राठोड, मला असं वाटतं की मालमत्ता कर विभागाचे श्री कुंभारे आणि आणखी बाकी जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, निश्चितच ह्या सगळ्यांचं खूप मोठं योगदान या महापालिकेसाठी लाभलेलं आहे.
संजय देसाई साहेबांच्या माध्यमातून, कारण डगावकर साहेबांनी जे जे प्रकल्प या ठिकाणी पुढे नेले आणि काही जे अर्धवट राहिले ते सगळे प्रकल्प संजय देसाई साहेबांच्या माध्यमातून, त्यानंतर मध्ये सुरेंद्र पाटील साहेब या ठिकाणी आहेत, त्यांच्या माध्यमातून बरेचसे जे प्रकल्प राहिले होते ते सगळं पूर्ण करण्याचं काम आणि संजय देसाईंमध्ये असलेलं जे धाडस आणि सोशल इंजिनिअरिंग जे आहे त्यांच्यातलं, तर ते खरोखर त्यांनी या ठिकाणी या शहराच्या नावलौकिकामध्ये भर काढण्यासाठी अगदी पुरेपूर योगदान त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. बरेचसे प्रकल्प या ठिकाणी आपण महापालिकेच्या माध्यमातून उभारलेले आहेत, पण हे उभारलेले प्रकल्प भविष्यामध्ये त्यांची जी विनियोग आहे, त्याची जी युटिलिटी आहे, त्याचं जे मेंटेनन्स आहे, तर हे कसं राहील याबद्दलही या ठिकाणी मला प्रश्न या ठिकाणी वाटतो. आणि निश्चितच कारण उभं तर खूप केलं आहे, अनेक नावलौकिक अनेक विधानं या महापालिकेला लाभली. आपण बघितलं असेल की ग्रामपंचायत नंतर म्हणजे डायरेक्ट महापालिकेमध्ये रूपांतरित झालेली ही पहिली महानगरपालिका, त्यानंतर स्वतःच्या मालकीचं राज्यातलं मुंबईनंतरचं दुसरी म्हणजे धरण असलेली स्वतःचं मालकीचं नवी मुंबई महापालिका ही दुसरी राज्यातली महापालिका, त्यानंतर या ठिकाणी स्थानिक संस्था उपकाराच्या माध्यमातून जे आपल्याला आज बजेट दिसतं महापालिकेचं आणि जी आपली ठेवी वगैरे ज्या आहेत ते स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून ज्या म्हणजे सेस जो ह्या महापालिकेनं देशामध्ये या ठिकाणी यशस्वी करून दाखवला आणि त्याच्यामध्ये आपली जी उत्पन्न जे होते ते 700 कोटी आपल्याला मिळालं आणि त्या बेसवर आपल्याला शासनाकडून सेस बंद झाल्यानंतर जी काही आता फंड आपल्याला शासनाचा मिळतो त्या बेसवर मिळतो आहे, त्याच्यामध्ये महापालिकेनं खूप चांगलं काम केलं. त्यानंतर या ठिकाणी संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये जेव्हा R.R. पाटील साहेबांनी तत्कालीन मंत्री यांनी सुरू केलं त्या काळातच आपल्याला सर्वात स्वच्छ म्हणजे राज्यातील सर्वात स्वच्छ महापालिका म्हणून सन 2002, 3 आणि 2005 या महापालिकेला संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाचा पहिला पुरस्कार या ठिकाणी मिळाला. आणि त्यानंतर मग ही त्यानंतर 2009 माझी वसुंधरा आणि मग ही पुरस्कारांची 2014 नंतर 2 ऑक्टोबर 2014 पासून ते आजपर्यंत इंजिनिअरिंगच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये घनकचरा विभागाच्या माध्यमातून आणि सगळ्यांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून, कारण शासन आणि प्रशासन यांच्या जोडीशिवाय हे सगळ्या गोष्टी शक्य नाही. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेचं नाव जे आहे आज देशाच्या नाही तर विदेशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलं. सोशलमध्ये देखील या ठिकाणी सामाजिक क्षेत्राचं भान राखून देखील महापालिकेने खूप मोठं काम केलं. आपल्याला तर ETC नावाचं जे केंद्र अपंगाचं जे आहे तर ते आज देशामध्ये आणि विदेशामध्येही ते त्याचं नावलौकिक आहे. या ठिकाणी मला फक्त संजय देसाई साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की 2008 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक जे आहे तर तो प्रकल्प जो आहे तो समाज विभागाच्या मध्ये तत्कालीन योजना विभाग आणि आताचा समाज विकास विभाग या विभागाच्या माध्यमातून हे आम्ही सुरू केलं होतं. जवळपास त्याच्यामध्ये 8-10 वर्षाचा कालावधी या ठिकाणी गेला आणि ते तडीस नेण्याचं काम बांगरसाहेब तत्कालीन माननीय आयुक्त होते. त्यांनी जर या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आणि संजय देसाई साहेबांच्या माध्यमातून जर या ठिकाणी हा प्रकल्प जो आहे तर तो त्यांनी त्यांचं योगदान दिलं नसतं तर निश्चितच त्या विहित कालावधीमध्ये आज आपण जे बघतो देशामधलं की नंबर 1चं असं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी नावारूपास आलेलं आहे. असे विविध प्रकल्प त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बघितलं असेल की खूप मोठे प्रकल्प आणि या ठिकाणी या शहराला बरेचसे जे आभूषणं लाभली. मग त्याच्यामध्ये फ्लेमिंगो सिटी असेल, त्याच्यानंतर देशातलं जवळपास निवासायोग्य 2ऱ्या नंबरचं शहर पुण्यानंतरचं आणि विविध आणखी त्याच्यानंतर या ठिकाणी अलीकडची फ्लेमिंगो सिटी, हे सगळं जे आहे हे करण्यामागे या ठिकाणी मला तर असं वाटतं की या महापालिकेमधले 3 विभाग हे या शहराचे आरसे आहेत. त्याच्यामध्ये नंबर 1ला म्हणजे स्थापत्य विभाग, नंबर 2ला घनकचरा विभाग आणि नंबर 3ला उद्यान विभाग. कारण उद्यान नगरी म्हणून देखील हे शहर नावारूपास आलेलं आहे. आणि निश्चितच ही जी महापालिकेला आभूषणं लाभलेली आहेत ही आभूषणं कायम टिकून राहावीत. महानगरपालिकेचा चढता जो आलेख आहे, जे नावलौकिक आहे ते सातत्यानं वरवर जावं हीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आज जे या ठिकाणी महापालिकेचे 5 अधिकारी आणि जवळपास 17 कर्मचारी या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत, त्यांना मी माझ्या वतीनं या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांना पुढील जे आयुष्य त्यांचं जे आहे ते निरोगी आणि निरामय लाभो आणि निश्चितच त्यांच्या माध्यमातून पुढेही या ठिकाणी समाजकार्य घडो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्याहून
अभियंता मित्र या प्रतिथयश नियतकालिकाचे ज्येष्ठ संपादक कमलाकांत वडेलकर उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती आहे या निमित्ताने शुभेच्छा द्याव्या. नमस्कार मित्रांनो. विकासाची दिशा नीट सांभाळायची असेल तर अभियंत्यांची मैत्रीच केली पाहिजे याचं प्रत्यक्ष दर्शन मला इथे घडतं आहे की जे पुण्याच्या सदाशिव पेठेत राहून गेली 25 वर्ष असं दृश्य मला पाहायला मिळालं नाही. एका अभियंत्याचा निरोप समारंभाला एवढी प्रचंड गर्दी असणं हे केवळ अभियांत्रिकी विश्वासच नव्हे तर विश्वेश्वरांना समाधान देणारी गोष्ट आहे असं मला वाटतं. विकासाची दूरदृष्टी कशी असावी ही प्रत्येक अभियंत्याला दृष्टी कशी असावी ही दूरदृष्टी प्रत्येक अभियंत्याला असतेच. पण ज्याचं नावच संजय आहे त्या संजय देसाईंना फार मोठी लाभली असं मला वाटतं. त्यांनी केलेल्या विकास कामांचा पाडा मला इथे वाचायचा नाहीये कारण वक्ते भरपूर आहेत, उत्सव मूर्ती भरपूर आहेत आणि अतिशय चांगलं बोलणारी व्यक्ती इथं वक्ते मला दिसत आहेत आणि मुख्य म्हणजे प्रशासकीय अधिकारी आजीमाजी इथे उपस्थित आहेत. हा फार मोठा योग आहे साहेब. अभियंत्यांच्या निरोप समारंभाला प्रशासकीय अधिकारी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहत नाहीत बरं. माझी तर जाऊ द्या, आजी सुद्धा राहत नाही. खरं सांगायचं तर अभियांत्रिकी कौशल्याचा उपयोग करून प्रशासकीय अधिकारी विकासाचं काम करत असतात आणि अभियंत्यांच्या पाठीवर कौतुकाची आणि शाबासकीची आणि प्रेरणेची थाप नसेल तर अभियंता कामच करू शकत नाही. याचं दृश्य अभियंत्यांच्या दृष्टीने माध्यमातून नवी मुंबई महापालिकेने पाहिलेलं आहे. तसं नसतं तर देशामध्ये स्वच्छतेच्या संदर्भामध्ये नंबर 1ला इतके वर्ष हे शहर राहिलंच नसतं. मगाशी वरती कार्यक्रम झाला त्यावेळेस मी बोललो ती गोष्ट पुन्हा इथे सांगतो की या देशामध्ये असे फार कमी शहर आहेत जिथे वाहतुकीची कोंडी होत नाही. वाहतुकीची कोंडी न होणारं देशातले जे काही अतिशय थोडे शहर आहेत त्यापैकी नवी मुंबई महापालिका आहे. पुणे शहरामध्ये या गल्लीतून त्या रस्त्यावर जाण्यासाठी सुद्धा किती मिनिटे लागतील हे सांगता येत नाही मी वरती बोललो. पण नवी मुंबई महापालिकेमध्ये या टोकातून त्या उलव्यातून तर CBD पर्यंत 15-20 मिनिटात माणूस सहज येऊ शकतो. याचं कारण रस्ते आणि केलेले उड्डाणपूल आणि त्याची गुणवत्ता. आणि आज अगदी परवलीचा शब्द जो झालेला आहे तो रहदारीचाच आहे. आपण कालच्या जर बातम्या अग्रवालांच्या बातम्यांकडे थोडं दुर्लक्ष केलं पण आपण अशा बातम्यांकडे आपलं लक्ष लवकर जातं. पण विकासाच्या दृष्टीने आपण जर एक फार महत्त्वाची काल देशामध्ये घटना घडलेली सर, पुण्यासारख्या ठिकाणाहून ज्याला IT हब म्हटलं जातं, हिंजवडी परिसर जो विकसित झालेला आहे तिथले 37 प्रकल्प केवळ रहदारीच्या कोंडीमुळे आपल्या शहराच्या बाहेर जाऊ शकतात, जात आहेत. ही लाजिरवाणी गोष्ट कोणासाठी असेल तर वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांसाठी, आम्ही केलेले रस्ते खराब करण्यासाठी, चांगल्या पद्धतीने नियमांची वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी जे नियम आहेत ते मोडणाऱ्यांनी याची शरम वाटली पाहिजे. अशा पद्धतीची घटना परवा घडलेली आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिलेले देसाई साहेब की जर रहदारीच्या कोंडीमुळे पुण्यात असं घडत असेल की जिथे शिस्तीचा पहिला धडा दिला जातो तर अन्य शहरांमध्ये जर असं झालं तर उद्योगांचं काय होईल. आणि अमुक उद्योग तिथे पळवला आणि तमक्याने पळवला हे सांगण्याऐवजी रहदारीमुळे जर उद्योग पळून जात असतील तर तुम्ही कोणाला दोष देणार असाल. या सगळ्या परिस्थितीवर वॉटरमॅन म्हणजे परवा मित्रांनो आपल्याला सांगतो आपण इथे शिक्षक पण आहात, आणखी दुसऱ्या पदाचे अधिकारी पण आहात. आपल्यासाठी एक आदर्श गोष्ट अशी आहे की इंडियन वॉटर वर्क्सच्या असोसिएशनच्या कार्यक्रमांमध्ये मी जातो तिथे अनेक लोक मला असं विचारतात, मी जर म्हणतो मी नवी मुंबईहून आलो वो संजय देसाई के गाव के हे क्या, पाण्याच्या संदर्भात असं बोलतो. आणि मी एक गोष्ट तिथे वेळ कमी होतं सर तुम्हाला सांगतो, एक अतिशय महत्त्वाचं निरीक्षण मी केलेलं आहे. शहरामध्ये मी नेहमी येतो, आपल्या घरामध्ये अभियंत्यांच्या दिवाणखान्यामध्ये विश्वेश्वरांचा फोटो असतो बरं का, ऑफिसात पण असतो बरं का, पण ज्याच्या घरासमोरच्या भिंतीवर मोक्षगुंड विश्वेश्वरांचा एक फार मोठा पोस्टर लावलेला आहे असं फक्त एक नवी मुंबई महापालिका आहे आणि ते घर संजय देसाईंचं समोरचं घर आहे. देसाई साहेबांच्या समोरून ती भिंत तुम्ही पाहिली पुलाची असं खालू येणारी, त्या भिंतीवर विश्वेश्वरांचं मी चित्र पाहत असतो आणि तिथं क्षणभर थांबून आणि संजय देसाई साहेबांना नमन करत असतो की असाही एक अभियंता असू शकतो. मोक्षगुंड विश्वेश्वरांचं परंपरा पुढे नेणारा हा अभियंता उद्यापासून काय करणार आहे हे त्यांनाही अजून माहीत नाही.
पण मला असं वाटतं की ते कामच करणार आहेत. दबावकर साहेब म्हणले की ते निवृत्त होणारच नाही, ते कामातच राहणार आहेत. विकासाच्या कामाची एवढी त्यांच्यामध्ये एक अशा पद्धतीने भिडलेलं आहे की त्यांना फक्त रोजच कामच लागणार आहे. आणि त्यामुळे त्यांना सांगावं लागणार आहे, वहिनींना सांगावं लागेल बहुतेक की तुम्ही निवृत्त झालेला जाऊ देऊ नका ऑफिसमध्ये वगैरे, अशी सुद्धा पाळी येऊ शकते. आणि अशीच पाळी अभियंत्यांच्या प्रत्येक कुटुंबात मी पाहिलेली आहे. अभियंत्यांचं योगदान असल्याशिवाय विकास होऊ शकत नाही. आणि विकासकर्मींशी आपण मैत्री केल्याशिवाय आपण विकासाची फळं चाकूच शकत नाही. आता साहेब जे उपायुक्त साहेब तुम्ही जे म्हणाल आल्हाट साहेब ना, या प्रत्येक विकासाच्या मागे आरसा आहे, आरसा या लोकांचा. पण त्या आरशाच्या मागे जो पारा आहे ना तो अभियंत्यांचा आहे. पण त्या आरशामध्ये आपण तोंड पाहतो, ते आपलं तोंड पाहत असताना आपल्याला विकासकर्मीचा अभियंत्याचा चेहरा दिसतो का? नाही दिसत. आपला स्वतःचाच चेहरा दिसतो की आम्ही काय केलेलं आहे, पण अभियंत्याने काय केलेलं आहे ते दिसत नाही. ते पाहावं, ते दिसावं, यासाठी समाजाने आता तयार राहायला पाहिजे. अभियंत्यांचा मानभंग होणार नाही, तेजोभंग होणार नाही, आणि तो अधिक प्रवृत्त कसं कामाला होईल आणि त्याची फळं आपण कशी चाकू शकू याच्याकडे समाजाने लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्य फार महत्त्वाचं आहे. देसाई साहेबांना ती संपत्ती लाभलेली आहे. आज निवृत्त होणाऱ्या सगळ्याच अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आरोग्याचा तो समृद्ध वारसा आणि ठेवा लाभो, त्यांना उदंड आयुष्य मिळो आणि त्यांच्या हातून अशाच पद्धतीची चांगली कामं होत असा मी संदेश देऊन, आशीर्वाद देऊन, शुभेच्छा देऊन मला आयोजकांनी या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये अशा पद्धतीचं थिएटर काही मी कुठं पाहिलं नाही बुवा. पुण्यामध्ये एम्फी थिएटर आहे फर्ग्युसन कॉलेजमध्ये, पण या दर्जाचं नाही आहे. मी जवळजवळ दररोज आता गेली 54 वर्ष पत्रकारितेमध्ये आहे साहेब, त्यामुळे बोलण्याची संधी कुठे ना कुठे असते किंवा मी संधी मिळाली तरी आम्ही सांगतो आम्हाला बोलू द्या. इथेही बहुतेक तसंच मी केलं की मला बोलू द्या, त्यासाठी मी पुण्याहून खास आलेलो आहे. पण अशा पद्धतीचं या व्यासपीठावरून, या पोडियम म्हणतात का, या पोडियमवरून बोलण्याची संधी आणि एवढा मोठा प्रेक्षक वर्ग समोर बसलेला आहे, ही संधी मी माझ्या आयुष्यात कधीही विसरणार नाही, कधी विसरता येणार नाही. कारण आजकाल बोलणारे पुष्कळ आहेत, ऐकणारं कोण आहे? घरातली माणसं सुद्धा ऐकत नाही. ज्यांच्या पायावर आपण डोकं ठेवावं असे पाय नाहीत, ज्यांच्या डोक्यावर आपण हात ठेवावा अशी डोकी शिल्लक राहिलेली नसताना संजय देसाईंसारखा मित्र मला लाभला, याचा आनंद व्यक्त करून आयोजकांनी मला ही संधी दिली त्याबद्दल आभार मानून त्या सर्व निवृत्त नाहीच, तुम्ही सेवापूर्ती केलेली आहे, याला निवृत्त समारंभ म्हणता येणारच नाही. हा सेवापूर्ती समारंभ आहे. तुम्ही केलेल्या कार्यपूर्तीचा हा गौरव आहे आणि त्या गौरवाचे तुम्ही सगळे लोक साक्षीदार आहेत. या साक्षीदारांच्या वतीने मी सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद वडेलकरजी. आणि यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे माजी उपायुक्त आणि आज पनवेल महापालिकेचे उपायुक्त म्हणून कार्यरत असणारे सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब राजे सरांना विनंती आहे त्यांनी शुभेच्छा द्याव्यात. पनवेलहून या कार्यक्रमाच्या निमित्तानं पनवेल महानगरपालिकेचे शहर अभियंता संजयजी जगताप साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करतो आणि राजे सरांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्यात, धन्यवाद व्यक्त करावा. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी ज्यांना आपण निरोप समारंभ देणार आहोत असे सत्कारमूर्ती संजय देसाई साहेब, त्यांचे कुटुंबीय, तसेच अतिरिक्त आयुक्त, अतिरिक्त शहर अभियंता, सर्व विभाग प्रमुख, कॅपो साहेब, सर्व उपायुक्त, ऑडिटर साहेब, माजी शहर अभियंता डगावकर साहेब, माजी उपायुक्त, सर्व अधिकारी आणि कर्मचारी. आज या ठिकाणी जवळपास 22 आपले अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांचा हा एकत्रित कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी बहुसंख्य संख्येने सर्व आपले अधिकारी, कर्मचारी, काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, काही ग्रामस्थ आहेत आणि काही बाकीच्यांचे कुटुंब आहेत, हे सर्व कुटुंबाचे सदस्य आहेत, हे सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत. मी बोलण्यात जास्त वेळ घेणार नाही कारण खूप जणांना बोलायचं आणि कार्यक्रम करूनच उशीर झालेला आहे. परंतु 2005 पासून संजय देसाई साहेब आणि आमचा संबंध आलेला आहे आणि त्यावेळेसपासून आमची जी मैत्री आहे ती प्रदीर्घ मैत्री आमची टिकून आहे. आणि महानगरपालिकेमध्ये काम करत असताना सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या ठिकाणी जे बोलण्यासाठी मी मुद्दा म्हणजे पुणेजींना सांगितलं की मलाही बोलायचं, सर्वात महत्त्वाचा भाग
की नवी मुंबईची जी ओळख आहे की सर्वात स्वच्छ शहर म्हणून, किंवा भारतामध्ये जे सर्वात मोठं एक मुवमेंट चालू आहे स्वच्छ भारत अभियानचं, आणि त्यामध्ये नवी मुंबई शहर जे आपलं म्हणजे 2020-21 पासून जे रँकिंग वर गेलं आणि आपण जे काही सेकंड नंबरला भारतामध्ये आलो आहोत आणि महाराष्ट्रामध्ये सातत्याने पहिल्या क्रमांकावर आहोत. आणि हे जे काम झालेलं आहे आणि या कामामध्ये सर्वांचाच वाटा आहे, सर्वांनीच त्यामध्ये काम केलेलं आहे. परंतु शहर अभियंता या विभागाचं सर्वात मोठं श्रेय आहे. आणि त्यामध्ये जरी मी त्या विभागाचा नोडल ऑफिसर होतो आणि मी त्याचं काम पाहत होतो, तरी मला माहीत आहे की जर समजा इंजिनिअरिंग डिपार्टमेंटने ते काम ज्या प्रकारे केलं त्या लेवलला केलं नसतं तर हे महानगरपालिकेला अचीव करणं शक्य झालं नसतं. एवढं सर्व इंजिनिअरिंग डिपार्टमेंटची टीम आणि संजय देसाई साहेबांनी केलेलं आहे. आणि याच अभियानामध्ये जे काही ब्युटिफिकेशनचं काम केलं, या ब्युटिफिकेशनच्या कामामध्ये ज्यावेळेस 2022 आणि 23मध्ये तत्कालीन आयुक्तांनी जे काही वेगवेगळे ब्युटिफिकेशनची कामं सोपवली आणि जे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटने अतिशय तत्परतेने केलं, चांगल्या प्रकारे केलं, त्याची दखल घेऊन राज्य शासनाने ब्युटिफिकेशनबद्दलची एक कॉम्पिटिशन ठेवली, एक GR काढला आणि त्यामध्ये सुद्धा आपलं शहराला पहिला क्रमांक मिळाला. त्याचे 15 कोटी रुपये आपल्याला मिळाले. आपला शहराचा सन्मानित झालेला आहे. आणि जे बाकी आपल्याला नेहमी रँकिंग मिळतं त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपला सन्मान तर झालेला आहेच, परंतु आपल्याला पैसेही मिळालेले आहेत. त्या कामाचं म्हणजे जे काही आपण जे मानकरी झालेलं आहोत त्याचंही कौतुक शासनाने, राज्य शासनाने, केंद्र शासनाने केलेलं आहे. आत्ताच जे काही पेयजलचं सर्वेक्षण झालेलं होतं त्यामध्ये आपल्याला चांगले टॉपचे रँकिंग मिळालेले असणार आहेत. कारण 3 अवॉर्ड आपल्याला राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणार होते, परंतु आचारसंहिता लागल्यामुळे ते पोस्टपोन झालेले आहेत आणि त्याचंही कधीतरी डिक्लेअर होईल आणि त्यामध्ये त्यांचा मोठा मोलाचा वाटा आहे. म्हणून अशा या मित्राचं आज सेंड ऑफ आहे आणि त्यासाठी उपस्थित राहणं क्रमप्राप्त होतं म्हणून मी आज या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे. मी पुन्हा एकदा त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना, सर्वांना त्यांच्या भावी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. नवी मुंबई महानगरपालिकेच्या जडणघडणीमध्ये ज्या महत्त्वपूर्ण व्यक्तींचा वाटा आहे, जसं संजय देसाई साहेबांची एक क्लिप आपण या ठिकाणी पाहिली. संजय देसाई साहेबांच्या वाटचालीमध्ये ज्यांचं अनमोल मार्गदर्शन नेहमीच त्यांना सुरुवातीपासून लाभलं असे नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी शहर अभियंता सन्माननीय मोहन डगावकर साहेबांना विनंती आहे की त्यांनी या निमित्तानं शुभेच्छा द्याव्यात, आपल्या या सहकार्याबद्दल मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय मोहन डगावकर साहेब. धन्यवाद. श्री संजय देसाई शहर अभियंता यांच्या निवृत्ती समारोहासाठी उपस्थित असलेले सर्व वरिष्ठ अधिकारी, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व अभियंता, सर्व कर्मचारी वर्ग आणि जे आपले आवर्जून जेवढे निवृत्त झाले अधिकारी, माझ्यासारखे आलाट साहेब, चौरसकर साहेब आहेत, आणखी आमचे इंजिनियर लोक आले, टीचर आले, मिस्त्री साहेब आले, सुबोधमुळे आले, लाल आले, या सर्वांना संबोधित करतो. आणि देसाईंबद्दल आता वरती आमचं अभियांत्रिकी विभागात पण मला झालेलं घाटे तुम्ही जास्त रिपीट करता, कारण की बऱ्याच लोकांना बोलायचा वेळ कमी आहे. पण म्हणजे थोडक्यात मी 26 वर्ष महापालिकेत होतो आणि मी 17 वर्ष जास्त शहर अभियंता होतो. आणि त्याच्यानंतर आता देसाईंना जवळजवळ 3 वर्ष मिळाले आणि हे सतत आमच्याबरोबर असणारे अधिकारी आहे. हे त्यातले एक अधिकारी आहे. जेव्हा सुरुवातीला महापालिका सुरुवात केली तेव्हा जे मोजके अधिकारी होते त्याच्यातले कर्तव्यकार अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा नंबर लागतो ते संजय देसाई. म्हणजे नुसतं इंजिनिअरिंगच नाही, बिलकुल एखादं घर भाड्याने घेतलं किंवा नवीन घेतलं तर ते तिथे कानाकोपरा साफसफाई करून त्या घराला काय आवश्यक आहे त्याची डागडुजी करून आणि त्याचा एक एक कोपरा सजवणे, तसं या शहराला महापालिकेला सजवण्याच्या मागे ज्या अधिकाऱ्यांनी काम होतं ते प्रशासकीय अधिकारी होते, पण अभियंत्रिकीमध्ये देसाईंचा नंबर फार वाढला. आणि त्यांचे जसं एक शहर अभियंता कसं HOD आहे ते एक पर्टिक्युलर विभागाचा आहे, पण ॲक्च्युली शहर अभियंतावर अख्ख्या शहराचं नियोजन त्याच्यावर अवलंबून असतं. आणि जर तो व्यवस्थित नसेल तर तो पुढचे 10-20 वर्ष त्या शहराचे खराब करतो. आणि तो योग्य निर्णय क्षमता, नियोजन क्षमता त्याची असेल आणि धडाडी असेल आणि त्याचं टेक्निकल नॉलेज चांगलं असेल आणि तो निर्भय असेल आणि त्याला समन्वय चांगलं असेल तर तो चांगलं काम करू शकतो. याचं सगळ्यात मोठं उदाहरण त्यांचं आहे. त्यांनी या 3 वर्षामध्ये जेवढे प्लॅनिंग या शहरासाठी केले, कारण आज काय नवीन सगळे म्हणतात नियोजित शहर आहे
आणि प्रॉब्लेम नाही असं म्हणतात आहे, पण याचे प्रॉब्लेम दिसतात नाही. ज्याला माहिती त्याला माहिती आहे. आज या शहराला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे पाणी पुरवठ्याचा प्रॉब्लेम होणार आहे. इथे सिटी मोबिलिटी प्लॅन आम्ही तयार केलं होतं. इथे ट्रॅफिक कंडिशन व्हायला लागलं आहे. इथे पार्किंगचे प्रॉब्लेम होत आहे. ते हे जे मेन मुद्दे आहेत याच्यावर आणि पर्यावरण या 3 गोष्टी या जो कोणी इथे अधिकारी याच्या पुढे कोणी येईल त्याला हे 3 डोक्यात घेऊन चालावं लागले तर हे शहर नंबर 1 राहिले देशामध्ये. आज 3 आहे 2 आहे ते 1 राहिले. कारण हे भाग्याने आपल्या सौभाग्यासाठी सिडकोने हे वेल प्लॅन शहर आपल्या हातात दिलं. तर आपल्या चुकीमुळे हे शहर बिघडू नये. कारण हे इथे फक्त चुकीमुळे बिघडेल. चांगलं काम करत आहे शहर पुढचे 100 वर्ष चालेल आहे हे माझा विश्वास आहे. आणि त्याच्यासाठी जे चांगले अधिकारी पाहिजे इथे ते देसाई होते. आता देसाई निवृत्त झाले तर म्हणजे थोडासा सेटबॅक होणार आहे. ऑफिस ठीक आहे एक छोटी गोष्ट आहे महापालिका किंवा कर्मचारी अधिकारी, पण एक सिटी म्हणजे नागरिकांसाठी असते आणि त्याचं भविष्य थोडा सेटबॅक येणार आहे. तर म्हणजे मी हे जे म्हणतोय देसाईचं कौतुक करते की यांनी काय केलं जे कामं झाले नाही किंवा होऊ शकले नाही काही प्रशासकीय कारणामुळे, काही दुसरे परवानगी असतात, काही आर्थिक कारणं असतात, काही राजकीय कारणं असतात, पण त्यांनी ते हेरून तर त्यांच्या 3 वर्षात त्यांनी पूर्ण सदुपयोग केला. एक दिवसाचा आणि एक वेळेचा त्यांनी जे घनसोली पांपित मार्ग आहे तो जो आग्रह राहता ब्रिज तो त्यांनी बरोबर पार पाडला आणि आता ते काम सुरू झालेलं आहे. त्याप्रमाणे त्यांनी जे मायक्रो सर्व्हिसिंग आता सुरू केलेलं आहे ते रस्ते चांगले ठेवत आहेत आणि मेनली पाणी पुरवठ्यासाठी त्यांनी समिती तयार केली की पुढचं नियोजन करण्यासाठी. ते त्यांचं फार मोठं पाऊल आहे. आणि असेच त्यांनी जे सिटी मोबिलिटीमध्ये आमचे बरेचसे पीसेस होते जे आम्ही ते माझ्यावर नेहमी असायचे डिझाईन प्लॅनिंग चर्चा करायचो कन्सल्टंटला बोलवायचो सगळं आम्ही लोक करायचो. तर त्या टीममधले होते पण त्यांनी ते सगळ्या गोष्टी मनापासून केल्या. येणाऱ्या प्रशासकीय आयुक्तांना कन्व्हिन्स करून आणि राजकीय लोकांना हे करून त्यांनी इथपर्यंत शहरात खूप चांगली योग्य दिशा दिली आहे. तर त्यांचं जे काम आज त्यांनी केलं आहे ते पुढच्या कमीत कमी 10-15 वर्षाचं जे रिफ्लेक्ट होईल आहे ते देसाईंनी केल्यामुळे हे शहर आणखी चांगलं राहील आहे. तर या मी एवढंच बोलतो कारण खूप जास्त बोलणं ठीक नाही, बऱ्याच लोकांना बोलायचं आहे. ही इज अ व्हेरी कॉम्पिटंट आणि टेक्निकली साऊंड आणखी धडाडीचे निर्णय क्षमतेची फार चांगली होती. फार चांगले अधिकारी होते आणि ही इज अ असेट टू दिस कॉर्पोरेशन. असे फार कमी अधिकारी असतात ज्यांना आपण असेट म्हणतो. तर ते रिटायर झाल्यामुळे निश्चितच महापालिकेचं नुकसान होणार आहे आणि शहराला एक चांगला अधिकारी मिळाला तर मला वयोमानानुसार सगळ्यांना रिटायर व्हावं लागतं. पण ते इथून रिटायर झाल्यावरही ते या शहरातच राहणार आहे. माझं जे पूर्ण झालं तेवढे इथेच राहणार आहे. आम्ही या शहराचे निवासी आहोत. तर जरूर आपण या शहरासाठी महापालिकेसाठी नेहमी तत्पर राहू. कुठेही काही गरज पडली निश्चितच देसाई तिथे येतील आणि या शहराला त्याचा उपयोग होईल. याबरोबर मी देसाईंना शुभेच्छा देतो त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी आणि निवृत्तीच्या आयुष्यासाठी आरोग्यासाठी. तसेच आमचे ताळे उपायुक्त ती रिटायर होते आमचे जुने माणसांनी त्यांनाही शुभेच्छा देतो. तसंच आमचं पोलीस सुरक्षा रक्षक रिटायर होतो त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि याच्याबरोबर एकूण सगळे जे 22 लोक आहेत सर्वांना शुभेच्छा देऊन रजा देतो. नवी मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक संचालक नगर रचना सन्माननीय सोमनाथ केकांत साहेबांची विनंती आहे त्यांनी या निमित्तानं शुभेच्छा द्या. सन्माननीय केकांत साहेब. नमस्कार. आज नवी मुंबई महानगरपालिकेतील शहर अभियंता तसेच उपायुक्त व इतर सर्व अधिकारी कर्मचारी मिळून आपले 22 सर्व लोक सेवानिवृत्त होत आहेत. तर त्यानिमित्ताने मी माझे मनोगत व्यक्त करत आहे. तसं डायरेक्ट डे टू डे कामाच्या निमित्ताने जर बघितलं तर माझा देसाई साहेबांशी बऱ्यापैकी संपर्क आलेला आहे. आपल्या इंजिनिअरिंग सेक्शनची जी काही कामं असतील मग ते जेव्हा टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंटकडे अभिप्रायासाठी येत असतात त्यानिमित्ताने मग तशी माझी ही महापालिकेतली पहिलीच पोस्टिंग आणि महापालिकेच्या पोस्टिंगच्या याच्यामध्ये जे काही वेगवेगळे अनुभव असतात महापालिकेत काम करण्याचे डेप्युटेशनवरती असल्या कारणाने ज्यावेळेस आपण स्टेट गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये असतो तर तिथलं भलं किंवा तिथलं काम करण्याची पद्धत आणि तिथले प्रॉब्लेम्स हे वेगळे असतात. किंबहुना त्या ठिकाणी डायरेक्ट पब्लिक इंटरफेस नसतो परंतु या ठिकाणी आल्यावरती पब्लिक इंटरफेस असतो. मग अगदी मोर्चा ते तसं आपल्या सरकारी कार्यालयात तसं नसतं परंतु इकडे आल्यावरती मग मोर्चा किंवा तुमच्या बाबत कोणी येऊन शाही फेकेल तक्रार करेल या सर्व अशा गोष्टी. आणि मी आल्यावरती साधारणतः 1-2-2.5 महिन्याच्या कार्यकाळामध्ये असा एक प्रसंग उद्भवला आणि त्या याच्यामध्ये मग कमिशनर साहेबांनी सांगितलं की
तुम्ही एक काम करा, मी त्या याच्यासाठी देसाईंना सांगतो, देसाई हिअरिंग घेतली. मी विचार केला विषय टाऊन प्लॅनिंगचा, देसाई साहेबांकडे हिअरिंग घ्यायची, ते मला काय लक्षात आलं नाही स्टार्टिंग. परंतु नंतर ज्यावेळेस आम्ही तो विषय हे केला, मग साहेबांनी जसं जसं बॉल येईल त्याला तसे तसे फटके दिले आणि मग मला लक्षात आलं की त्यावेळेस हे असं का करण्यात आलं. मग त्याच्यानंतर अगदी जेव्हा केव्हा कामाच्या व्यतिरिक्त सल्ला घ्यायचा असेल तर नेहमी मी देसाई साहेबांकडे जायचो. HOD मीटिंगमध्ये प्रकर्षाने मला एक जाणवलं की कधी आपले जे काही इतर अधिकारी वगैरे असतात आणि मीटिंगमध्ये जर एखाद्या विषयाच्या संदर्भाने जर काही हे होत असेल तर संपूर्ण आपल्या इतर कलिग्जला कसं सांभाळून घ्यायचं आणि मीटिंगमध्ये अगदी घेणारे आपले महोदय समजा कुणावरती एक रोष असेल किंवा कामाच्या निमित्ताने, परंतु त्यांनाही सांभाळून घेणं एक हजरजबाबी व्यक्तिमत्व कुठल्याही बाबतीमध्ये. जसं इतर वक्त्यांनी सांगितलं की नवी मुंबई महानगरपालिकेचं संपूर्ण ज्यावेळेस बांगर साहेबांची बदली झाली आणि आंबेडकर साहेब आले आणि पहिल्याच मीटिंगमध्ये ब्रीफिंग करत असताना त्यावेळेस मी बघितलं की त्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेची हातणीचं बेलापूरपासून सुरू केलं त्या ऐरोलीच्या टोकापर्यंत कुठे कुठे काय कामं चालू आहे आणि कुठलेही कागद नसताना समोर कुठली कामं चालू आहेत, त्याचं एस्टिमेट किती आहेत, काय आहेत आणि ते कुठल्या स्टेजला आहेत, या व्यतिरिक्त शहराची एकदम बारीक ना बारीक म्हणजे नकाशा समोर नसतानाही ते पूर्ण इतंभूत माहिती सगळी सांगू शकतात. तसेच नेहमी फक्त शहर अभियंता विभागाच्याच नाही तर मी हे पण बघितलं की इतर विभागातील अधिकारी असो कर्मचारी असो याची कुठलीही प्रॉब्लेम असो आणि कोणी जर घेऊन गेलं तर ते त्यांनी सोडवलेले आहेत आणि निश्चित एक सर्वांवर प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व आज रिटायर होत आहेत. तसेच त्यांचे मित्र तायडे साहेब तेही रिटायर होत आहेत. तायडे साहेबांचाही ह्या त्या कामानिमित्त संबंध आला तर त्या बाबतीत त्यांच्यासह मी इतर सर्व आज जे काही सेवानिवृत्त होत आहे त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी उबाळे साहेबांना विनंती आहे की त्यांनी या निमित्ताने शुभेच्छा द्याव्या, मनोगत व्यक्त करा. सन्माननीय सत्यवान उबाळे साहेब. व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय अधिकारी आणि सर्व माझे सहकारी बंधू आणि भगिनींनो, आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये साधारणतः 22 अधिकारी कर्मचारी रिटायर होत आहेत. हे सर्व अधिकारी कर्मचारी उद्यापासून महापालिकेमध्ये नसतील, ती आपापल्या कामामध्ये असतील. या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनिमित्त माझ्या शुभेच्छा. दुसरं म्हणजे आपल्या महापालिकेच्या इतिहासात जे पहिल्यांदाच होत असेल मला अगोदर माहिती नाही आहे, पण आज जे 22 अधिकारी रिटायर होत आहेत कर्मचारी, त्याच्यापैकी 21 अधिकाऱ्यांचे पेन्शनचे सर्व प्रकरणं आज स्थितीला मंजूर झालेले आहेत. चेक्स आणि हे प्रकरण मंजूर करण्याची आयुक्त महोदयाची धडपड एवढी आहे की प्रत्येक प्रकरण म्हणजे कुठलाही स्वाप न लावता डायरेक्ट फाईल आली तरी डायरेक्ट फाईल घेऊन ते करून देत आहेत. आता 5 फायली होत्या, त्या 5 फायली केल्या तरी सरांनी म्हणजे मी खाली येईल तर खाली तिथे सही करतो, पण ते 5ही फायली क्लिअर करायचे म्हणजे सर्वच्या सर्व प्रकरणं क्लिअर झालेत पहिल्यांदा. आणि ही एक कल्चर म्हणून पुढे राहणार आहे की याच तऱ्हेनं काम होणार आहे की ज्या दिवशी अधिकारी आणि कर्मचारी रिटायर होईल त्याचे सर्व लाभ त्याच दिवशी त्याला भेटतील. तो पेन्शनसाठी किंवा इतर कुठल्याही लाभासाठी तो म्हणजे त्याला फिरावं लागणार नाही. एक कल्चर म्हणून आपल्या फ्युचरमध्ये राहणार आहे. तर माझे जे सहकारी आहेत तायडे साहेबांचा आमचा नेहमी संबंध यायचा. चेकवर दुसरी सही करावी लागायची तर ते तत्परतेनं त्यात आम्ही हजर असायचे सतत. आणि दुसरे जे सहकारी आमचे वरिष्ठ सहकारी आहेत देसाई साहेबांविषयी आता बरेच लोक म्हणजे खूप काही बोलून गेलेले आहेत. आपणाला माहीत आहे की शहर अभियंता विभाग म्हणजे या शहराचा आरसा आहे. जे काही शहर तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान हे या विभागाचं असतं. आणि या विभागाचे नेतृत्व आजपर्यंत आपलं शहर अभियंता म्हणून देसाई साहेबांनी केलेलं आहे.
देसाई साहेबांची तडफ अतिशय चांगली आहे, अतिशय उत्साहीपणानं आणि कार्यक्षमपणाने ते काम करतात. म्हणजे त्यांच्या कामाचा स्पीड एवढा आहे की त्यांच्या कामाचं कौतुक स्वतः आयुक्तमहोदय करतात. म्हणजे आत्ता एखादा सकाळी डिसिजन झाला असेल तर संध्याकाळपर्यंत त्याचे कागदपत्र आयुक्त साहेबांच्या टेबलवर हजर असतात. एवढ्या स्पीडमध्ये ते काम करतात आणि सर्व विभागाशी त्यांचा असणारा समन्वय, त्यांचं असणारं नॉलेज, म्हणजे एकाही महापालिकेमध्ये एवढे वर्षी सर्व्हिस करणार, त्यामुळे त्यांना अक्षरशः म्हणजे मीटिंगमध्ये जो अनुभव आम्हाला येतो त्यानुसार त्यांना खडा ना खडा माहिती आहे या शहराचा, कुठल्या कोपऱ्यामध्ये काय आहे, कुठली योजना कुठे आहे, कुठलं काम काय होतंय, त्यांना काही विचारा ते तोंडपाठ अक्षरशः सांगतात. बऱ्याचदा मीटिंगमध्ये सर्व विषय ते एकट्यावर ओढून घेऊन ते एकटेच सर्व विषय मीटिंगमध्ये काढून येतात. म्हणजे बाकी HODला तिथं म्हणजे त्रास होत नाही, सर्व विषयाचं ते करतात. म्हणजे इतके इफिशियंटली आणि चांगल्या रीतीने देसाई साहेबांनी काम केलेलं आहे. सर्व HODशी सर्व विभागाशी त्यांचा समन्वय अतिशय चांगला राहिलेला आहे. म्हणजे एक कार्यक्षम अधिकारी म्हणून ते आजपर्यंत लाभलेले आहेत. म्हणजे त्याचं काम म्हणजे आजपर्यंत मी 2-3 महापालिकेचे इंजिनियर पाहिले, पण इतके मनमिळावू, सर्वांशी हसतमुख राहणारे, सर्वांशी सहकार्य करणारे, सर्वांशी पालकत्वाच्या नात्यानं प्रेम करणारे असे शहर अभियंता मी पाहिलेले नाही तर माझ्या 3 वर्षात, म्हणजे 3 महापालिकेच्या याच्यामध्ये. म्हणजे एवढं चांगलं काम शहर अभियंता म्हणून देसाई साहेबांचं आहे. निश्चितच इतर वक्त्यांनी बोलल्याप्रमाणे महापालिकेमध्ये त्यांची उणीव राहणार आहे. त्याच्यावेळी जातील एक मोठी पोकळी भरून निघणार आहे. त्याच्यापुढे जे बी शहर अभियंता होतील त्या शहर अभियंत्याने निश्चितच त्यांची ती पोकळी भरून काढायचा प्रयत्न करावा. आणि हा शहराचा जो आता नंबर 3वर शहर आहे, चांगलं काम करून हे नंबर 1वर जाईल आणि शहर अभियंता ह्या पदाला पोकळी राहणार नाही अशी आपण आशा करूया. फ्युचरमध्ये देसाई साहेब पुढेही चांगलं काम करतील. तसं इतर वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते काही बसणार नाहीत, ते सतत कामामध्येच राहतील. कदाचित पुढच्या काही कालावधीमध्ये ते तुम्हाला विधानसभेमध्ये बी दिसतील असं समजूया. त्यांचं स्वप्न काय असं माहिती नाही, तर आपण त्यांना शुभेच्छा देऊया. चांगलं काहीतरी वेगळं करिअर करूया करतील. त्यांच्या जे आजपर्यंतचा कामाचा जो अनुभव आहे तो अनुभव कदाचित पूर्ण राज्यासाठी लागू होईल. त्याच्यामुळे चांगलं करिअर त्यांचं फ्युचरमध्ये होऊया आणि पुढचा जो त्यांचा प्रवास आहे अतिशय सुखमय आरोग्यदायी हो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद. थँक्यू. सन्माननीय मुख्य लेखा वित्त अधिकारी उबाळे साहेबांनंतर मी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी या निमित्ताने शुभेच्छा द्याव्यात, मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय सुनील पवार साहेब. आजच्या या सेवानिवृत्ती आणि सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर माझ्या अगोदरचे वक्ते सर्व बोललेलेच आहेत. परत मला एकदा नवी मुंबईची वेगळ्यानं ओळख करून द्यायची गरज नाही, कारण नवी मुंबई संपूर्ण देशाला आता माहीत झालेलं आहे. पण आज जी नवी मुंबई संपूर्ण देशाला माहीत झालेली आहे ती ज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळं माहीत झाली. असे आजचे आपले एकूण 22 कर्मचारी आज आपले सेवानिवृत्त होत आहेत. त्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मधले मला आता कोंडे साहेबांनी सांगितलं की आत्तापर्यंत सर्व जे बोलणं झालं ते संजय देसाई साहेबांच्याबद्दल बोलणं झालं. बाकीचे जे कर्मचारी आहेत 22 कर्मचाऱ्यांचा पण उल्लेख कुठंतरी आपण केला पाहिजे. कारण कोणतीही संस्था किंवा कोणतीही कंपनी असेल काय असेल पुढं जर जायचं असेल तर त्याला कोण एकटा जबाबदार नसतो, त्याला बाकीच्यांची पण साथ आवश्यक असते. तशी साथ या इतर पण 22 कर्मचाऱ्यांनी आपल्याला दिलेली आहे. त्या सर्वांचं मी खरं आभार व्यक्त करतो की नवी मुंबईच्या वाटचालीत त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. मी परत सर्वांच्या आठवणीसाठी, कारण आपली महापालिका इतकी मोठी 8-9 हजार कर्मचारी होते, त्यातले कोण कुणाला माहीत असतील हे पण ओळख पण नसेल. पहिले आपले संजय देसाई हे सर्वमान्य आणि सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व, हे सर्व महापालिकेला माहीत असणारे हे व्यक्तिमत्व आहे. ते आज रिटायर होत आहेत. त्यानंतर चंद्रकांत तायडे साहेब आहेत, मारुती भिकार राठोड लेखाधिकारी, आणि खालची जी नावं आहेत मुख्याध्यापक आणि प्राथमिक शिक्षक जे आपले सेवानिवृत्त होत आहेत. खरं तर एखाद्या गावाचे असेल शहराचे असेल आपला विकासाच्या दृष्टिकोनातून मूलभूत सोयीसुविधाच्या दृष्टिकोनातून सगळी
कामं होतील, पैसा असेल तर सगळी कामं होतील, पण एखादी जर पिढी जर आपल्याला चांगली करायची असेल तर या शिक्षकांची गरज असते. आणि या शिक्षकांनी ही आपल्या नवी मुंबईची एक पिढी चांगली तयार केलेली आहे आणि चांगली पिढीनं ह्या नवी मुंबईला एक चांगलं सहकार्य केलं आहे. त्याबद्दल आज जे रिटायर होणार आहेत श्रीमती प्राची राजेंद्र ठाकूर मुख्याध्यापिका, त्यानंतर आपले श्रीमती दक्षता दिलीप संके प्राथमिक शिक्षक, सुचिता सकाराम डोंगरे प्राथमिक शिक्षक, श्रीमती निर्मला मोहन काटकर प्राथमिक शिक्षक, हे सर्व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा खरं तर मला पहिल्यापासूनच अभिमान आहे. कारण शैक्षणिक क्षेत्रातली लोक ही पुढील पिढी घडवायचं काम करत असते आणि देसाई साहेब आपल्याला पण कोणत्या तरी शिक्षकांनी पण चांगलं करून इथपर्यंत आणलेलं आहे. त्यामुळे या शिक्षकांचं या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं मी खास करून कौतुक करतो आणि त्यांचे आभार पण व्यक्त करतो. त्याचबरोबर ह्या महापालिकेमध्ये जे काम करणारे जे अधिकारी आहेत, मग आता आपल्याला सांगितलं की महापालिका किती श्रीमंत आहे आपल्या महाराष्ट्र देशातली, आणि हे महापालिका श्रीमंत ठेवण्यासाठी चांगल्या प्रकारचा लेखा विभाग पण आपल्याकडे असावा लागतो. त्या पद्धतीनं आपले एक लेखाधिकारी पण आज आपल्यातून सेवानिवृत्त, इतरांच्या भाषणातून केले, सेवानिवृत्ती म्हणायचे नाही, सेवापूर्ती त्यांनी केलेली आहे, ते आपले लेखाधिकारी मारुती भिकार राठोड. आणि हे संपूर्ण डोलारा सांभाळण्याचं काम जे आपले प्रशासकीय अधिकारी करतात त्यातले नंदकुमार मोतीराम कुंभार, आणि वसुली अधिकारी LPTचा कधी उल्लेख केला, जकातीचा असेल किंवा आता प्रॉपर्टी टॅक्सचा असेल, ह्याच्या माध्यमातून आपलं उत्पन्न वाढवायचं काम केलं आणि ह्या उत्पन्नातून जे आपण विकास कामं करू शकलो, असे वसुलीच्या दृष्टिकोनातून काम करून आपल्याला आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे जगदीश नामदेव कोळी अधीक्षक आणि वसुली अधिकारी, श्रीमती अनिता श्रीनिवास निली अधीक्षक वसुली अधिकारी, त्याचबरोबर अग्निशमन केंद्र अधिकारी आपले एकनाथ रूपा पवार, अग्निशमन प्रणिता दशरथ भगवान कांबळे. या अग्निशमकवाल्यांचं जर कार्य आपण बघितलं तर माणूस जिवंत राहिला तरच आपण पुढे जाऊ शकतो. त्यामुळे ह्या अग्निशमनचं जर बघितलं आपण, आणीबाणी आणि अग्निशमन सेवा, अग्निशमन अधिकाऱ्यांचं काम फक्त आग विझवण्याचं नसतं, बाकीच्या पण आणीबाणीच्या ज्या सेवा आहेत त्या पण साध्या आपण करू शकतो. त्यामुळे त्यांचं पण मी या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं कौतुक आणि आभारही व्यक्त करतो. त्याचबरोबर शहराचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपल्याला आपल्या हॉस्पिटलची, डॉक्टरांची, नर्सेसची आणि खालच्या स्टाफची पण गरज असते. असे एक आपले ऑक्झिलरी नर्स, मिडवाईफ आणि आपले पाणी पुरवठा करणारे असतील ते जोडावी, प्लंबर हे बाळासाहेब कुंडलिक कांबळे, ऑक्झिलरी नर्स आपले होते सुधा बाळकृष्ण खैरे, प्लंबर आपले चंद्रकांत तुकाराम कोळी, आणि वाहन चालक हे जे सगळे अधिकारी रिटायर होत आहेत, ह्या अधिकाऱ्यांना सुरक्षितपणे घरी आणून सोडणे आणि स्पॉटवर गेल्यानंतर परत आपल्या ऑफिसमध्ये आणून सोडण्याचं चांगलं काम ह्या वाहन चालकांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या जीविताचं रक्षण ह्या वाहन चालकांनी केलेलं आहे. हे वाहन चालक आपले संतोष गौरवनाथ तरे, गोकुळ आनंदराव कदम, केशव हरिश्चंद्र वारगडे यांचं पण मी त्यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर वरणोपचारक पांडुरंग रामचंद्र देसाई, शिपाई जनार्दन शांताराम पाटील, आणि सर्वात महत्त्वाचे मी ज्यांना नेहमी आरोग्य सैनिक म्हणतो, जसे देशाचे रक्षण करण्यासाठी जवान आपले सीमेवर तैनात असतात तसे आपल्या शहराचं आरोग्याच्या दृष्टीनं संरक्षण करणारे आपले आरोग्य सैनिक पद्माकर विनायक पाटील, असे एकूण 22 कर्मचारी वेगवेगळ्या विभागातले, म्हणजे या संपूर्ण शहराला ज्यांनी आपल्याला प्रगतीपथावर नेलं, प्रत्येक मग शिक्षणापासून ते वैद्यकीय याच्यापर्यंत आणि अग्निशमनपर्यंत या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल जर बोलायचं झालं तर आजच्या कार्यक्रमात आपण एक पहिल्यांदा गेली 26-27 वर्षापासून शहरी भागातच मी काम करतोय. त्यामुळे आजचा जर कार्यक्रम बघितला आणि देसाई साहेबांची पहिल्यांदा क्लिप बघितली ह्या आमच्या थिएटरमध्ये, हे क्लिप बघितल्यानंतर मला पत्रकार साहेब गेले वाटतं, मला पुण्याचे होते ते, मला प्रके अत्रेंची आठवण झाली. प्रके अत्रे म्हणायचे की असा कार्यक्रम गेल्या 1000 वर्षात झाला नाही आणि इथं पुढं पण होणार नाही. तसे एक वाटायला लागले की आता हे असा जो मोठा कार्यक्रम आहे शहर अभियंत्याचा आणि इतर 22 लोकांचा, हा गेल्या 1000 वर्षात पण झाला नसेल आणि इथून पण होणार नाही. अशा प्रकारचं चांगलं काम त्या सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आपण सर्वजण आता 6:30 वाजत आलेले आहेत. मला बोलताना सांगितलं होतं की कर्मचारी कंटाळतील, आता 7 वाजत आलेले आहेत. 7च्या आत घरात जाण्याची सवय असणारी काही बरेच कर्मचारी असतात आणि 7 नंतर कुठं जाणारे त्यांची पण थोडी अडचण होऊ नये. त्यामुळे मी आता जास्त बोलणार नाही, परंतु आयुक्त सर येईपर्यंत मला हा किल्ला थोडासा लढवायला लागेल. तर हे करत असताना मी आपल्या माजी उपायुक्तांची भाषणं ऐकलं, आपले शहर अभियंता साहेब आपलं पण भाषण ऐकलं. चाबुक सर साहेब म्हणून गेले की आपली नवी मुंबई ही आता वार्धक्याकडे वाटचाल करायला लागलेली. मला अजिबात वाटत नाही ती वार्धक्याकडे चालली.
92 सालची स्थापना झालेली ही नगरपालिका आहे. आज 24 साल आहे. 32 वर्ष म्हणजे सळसळत्या तारुण्यात ही महापालिका आलेली आहे. त्यामुळं इथून पुढे पण आम्ही तरुण पिढी पण आपल्याकडे येतात. वार्धक्याकडे रिटायरमेंट झालेली जातील, पण नवी मुंबई महापालिका ही नेहमी तारुण्यानं सळसळती राहील. आणि आत्ता जो नंबर आहे आपला देशामध्ये, तोच नंबर आणखीन कायमस्वरूपी इथून बरीच वर्ष आपला राहील. यासाठी सर्व जे आता खालचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यानंतरचे ते सर्व यासाठी प्रयत्न करतील याची मला अपेक्षा पण वाटते. त्याचबरोबर दगावकर साहेब याच्याबद्दलच म्हटलं की तुम्ही पण म्हटला, बाकीचे पण म्हटले की आता देसाई साहेब गेल्यानंतर मोठा सेटबॅक बसणार आहे, महापालिकेचं नुकसान पण होणार आहे. सेटबॅक बसेल थोडाफार इथपर्यंत ठीक आहे, परंतु देसाई साहेबांनी त्यांची टीमच अशा पद्धतीनं तयार केली की मला नाही वाटत की सेटबॅक बसेल. कारण त्यांनी सर्व काही प्रश्न करून ठेवलेले आहेत. त्यांना सर्व सांगून त्यांना त्यांच्या आत्ताच्या 31 वर्ष 32 वर्षाच्या कालावधीत त्यांच्या आधी अंडर ज्यांनी काम केलं ते सर्व अभियंते तेवढ्याच तडपेन आणि देसाई सरांचा आदर्श घेऊन काम करतायत. जसे विश्वेश्वरांचं आदर्श घेऊन आपले अभियंते देशातले जगातले काम करतायत, त्याच पद्धतीनं देसाई साहेबांचा आदर्श घेऊन आमचे सगळे अभियंते काम करतील असा मला विश्वास वाटतो. आणि कुठेही आपल्याला सेटबॅक किंवा नुकसान होणार नाही याची पण मला खात्री आहे. तर हे करत असताना आपल्या सर्वांचं सहकार्य आपल्याला इथं मिळाल्यामुळं आपण एवढ्या मोठ्या ठिकाणी येऊन बाहेर पडलेलो आहे. प्रत्येकाला वाटत असेल की देसाई साहेबांचं हे सगळं चांगलं चाललेलं असेल, पण एकंदरीत जर आपण बघितलं तर कोणताही माणूस ज्या वेळेला खालच्या पदापासून वरच्या पदापर्यंत जातो, कनिष्ठ अभियंत्यापासून शहर अभियंत्यापर्यंत जातो आणि त्या लोकांना बाहेरचं कसं वाटतं की हा काय एकदम मजेतच असेल, आनंदातच असेल, आत्तापर्यंत त्यांना कुठला त्रासच झाला नसेल. पण त्याच माणसाला माहीत असते की हे करत असताना या 32 वर्षाच्या वाटचालीत कितीतरी खडतर प्रसंग पण त्यांच्यावर आले असते. ते सांगणार नाहीत, ते त्यांच्या भाषणात कदाचित सांगतील, मला माहीत नाही ते काही भाषण करतील. पण त्याच्यानंतर मला एक आठवतं की मला थोडीशी हिंदी शेरो शायरीची जरा आवड आहे. म्हणजे मी शायर नाही पण मी वाचनाची आम्हाला आवड आहे. त्याच्यावरून मला वाटतं की एवढं तुम्ही काम करत असताना म्हणजे त्याच्याबद्दल एक 4 ओळी मला आठवत आहेत की देसाई साहेबांच्या बद्दल जी भावना आहे, देसाई साहेबांच्या भावना मी त्या हिंदी 4 शब्दातून मी व्यक्त करतोय. जिस दिन से चला हो, जिस दिन से चला हो मेरी मंजिल पर नजर आहे. म्हणजे ज्युनियर अभियंता म्हणून आले, त्यांची मंजिल शहर अभियंता होती. जिस दिन से चला हो मेरी मंजिल पर नजर है, आंखों ने कभी मील का पत्थर नहीं देखा, आंखों ने कभी मील का पत्थर नहीं देखा. जे आता सांगितलं उबाळे साहेब, तुम्ही सांगितलं की दिवस रात्र ते काम करत होते. आमच्या केकान साहेबांनी सांगितलं की एका ठिकाणी हातात कोणताही कागद आणि नकाशा न घेता पाक बेलापूरपासून ऐरोलीपर्यंत ते सर्व त्यांनी माहिती दिली. आंखों ने कभी मील का पत्थर नहीं देखा. लोकांना वाटत असेल की यासाठी त्यांना काही त्रास झाला नसेल. ये फूल मुझे क्या कोई विरासत में मिले है, ये फूल क्या कोई मुझे विरासत में मिले है, तुमने मेरा काटो भरा बिस्तर अभी तक देखा नाही, ते सांगतील याच्यामध्ये. तर अशा प्रकारचं प्रत्येकाचं यशस्वी आयुष्य दिसतं, पण त्या यशस्वी आयुष्याच्या मागे त्यानं केलेली खडतर तपस्या आणि त्याला झालेला त्रास आपल्या कुणाला माहीत नसतो. तो फक्त माहीत असतो त्यांच्या कुटुंबियांना आणि जवळच्या व्यक्तींना. आता हे रिटायर होणारे 22 लोक चाललेले आहेत, त्यांची कुटुंबीय पण इथं आलेले आहेत असं मला समजलं. काही कुटुंबियांना आनंद पण झाला असेल की आता हे आमच्या घरी जास्त लक्ष देत नव्हते पण आता तरी किमान लक्ष देतील. की अशा आनंदी असणारी पण काही कुटुंब असतील, पण काही कुटुंब अशी पण असतील की हा का सेवानिवृत्त झाला आणि घरी आला, तो तिथं होता तोच बरा होता, असे एखाद्या वेळा कमी असतील. कारण ऑफिसमध्ये 8-10 तास घालवल्यानंतर परत जर इकडे गेले ते परत करतो तर अशा पद्धतीनं पण असतील. पण मला माहित आहे की नवी मुंबईत राहणारे जे आपले जे काही कर्मचारी आहेत ते कर्मचारी चांगलेच असणार आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांना खरंच आनंद होणार आहे. इथून पुढचं आयुष्य या सर्व कर्मचाऱ्यांचं चांगल्या पद्धतीचं जावं, त्यांना आरोग्यदायी आयुष्य मिळावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. सर कधी येत आहेत? निघालेत? बोलणार आहे का अजून कोण? नाहीतर मी सुरू ठेवतो परत. देसाई साहेबांच्या बद्दल जर बोलायचं झालं, आता आपले बोलून गेले, आपले त्यांचं पत्रकारांचं आडनाव खूप अवघड आहे, ते माझ्या लक्षात राहिलं नाही.
ते म्हणले की आता दगावकर साहेब आणि ते पण म्हणले की एखादी जर इमारत असेल काय असेल तर त्याचा कोपरा ते बघत होते, ते तपासत होते, त्याचा सोशल अँगल ते विचारात घेत होते. याच्या पाठीमागचं एक कारण असेल की देसाई साहेब ज्या मूळ जिल्ह्यातून आलेत, कोल्हापूर जिल्ह्यातून, त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेजारच्या जिल्ह्यातूनच मी आलो, सांगली जिल्ह्यातून. आणि कोल्हापूर जिल्हा त्यामुळे आमची थोडी, मला एक येऊन महिनाच झाला, पण कोल्हापूर आणि सांगली अशी नाळं आमची पहिल्यापासून जुळलेली असते. इथं आल्यावर पण जुळली कमी कालावधीत. आणि कोल्हापूरची जी भूमी आहे ती शाहू महाराजांची भूमी आहे. आणि शाहू महाराजांनी जो पुरोगामी महाराष्ट्राचा जो विचार केलेला आहे त्यामुळं त्यांना खरी जाणीव आहे शाहू महाराजांचे आदर्श किंवा त्यांचे विचार त्यांच्यात भिनलेले आहेत. ते फक्त विकासाचा विचार न करता सामाजिक पण विचार करून ते पुढे गेलेले आहेत. माझे दुसरे सहकारी चंद्रकांत तायडे साहेब की आता आपत्ती व्यवस्थापनाला होते, त्यांनी माझ्या 1-1.5 महिन्याच्या कालावधीत माझ्यावर कोणतीही आपत्ती त्यांनी येऊन दिलेली नाही. त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो. पण आता उद्यापासून त्यांच्या जागेवर कोण येतो आणि त्या आपत्तीचा सामना आता मलाच करावा लागणार अशी मी आशा करून, असं माझं मी अशी मनाची अशी मी धारणा करून घेतलेली आहे. आणि दगावकर साहेब आपण म्हटलं की थोडंसं नुकसान होईल, पण नुकसान होणार नाही. आम्ही हक्कानं देसाई साहेबांना बोलवणार, कुठं अडचण आली तर आम्हाला इथं मदत करा किंवा इथं तुमचं काही मत आहे ते बघा. मला दगावकर साहेबांचं एक खरंच वाक्य आठवलं किंवा तुम्ही जे बोलला ते खरंच चांगल्या पद्धतीचं बोलला. त्याच्यामध्ये शहराच्या दृष्टीनं आपलं शहर, सरांचं आगमन झालेलं आहे, मी सरांचं पण स्वागत करतो. सर मी आता तेच बोलत होतो, आता आपल्या शहराचं सत्कार मूर्ती या सगळीवर 22 कुर्त्या. नवी मुंबईची माहिती सर्वांनी सांगितली. नवी मुंबई स्वच्छ शहर आहे आणि फक्त दगावकर सरांनी एक भविष्यातली धोक्याची घंटा तुम्ही सर्वांना जाणवून दिलेली आहे. आपलं शहर स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर आहे. सिडकोनं आपल्याला चांगलं प्लॅनिंग करून हे शहर वसवून दिलेलं आहे. पण इथून पुढचे जे धोके तुम्ही सांगितले की मोबिलिटी प्लॅन, पार्किंग स्पेस आणि पाणी पुरवठा, या 3 मुद्द्यावर खरंच आपल्याला काम करावं लागणार आहे. तो दर्जा आपल्याला चांगला ठेवून हे 3 मुद्दे चांगल्या पद्धतीनं जर आपण केले तर निश्चितच ही नवी मुंबई महापालिका फक्त महाराष्ट्रातली नाही, देशातील नाही तर जगातील एक चांगली महापालिका म्हणून नावारूपासला येईल. आणि जगातले सगळे पर्यटक किंवा जे अभ्यासक आहेत ते नवी मुंबईनं हा कसा विकास साधला याचा अभ्यास करण्यासाठी येतील. ह्या नवी मुंबई महापालिकेवर प्रबंध पण लिहिले जातील आणि या प्रबंधामध्ये संजय देसाई साहेब असतील, आमचे तावडे साहेब असतील आणि दगावकर साहेब तुम्ही पण असाल. तुमच्या सर्वांची नावं त्या प्रबंधात येतील. आणि अशा पद्धतीनं ही नवी मुंबई महापालिका चांगली पुढे नेण्यासाठी जे आता यांची जागा घेणारे जे कर्मचाऱ्यांनी, माझे अधिकारी आहेत, त्यांनी त्यांचा आदर्श समोर ठेवून वेळोवेळी त्यांचं सहकार्य आणि सल्ला घेऊन काम करून आपला दर्जा टिकवावा एवढंच मी या निमित्तानं बोलतो. आणि परत एकदा मी या सर्वांग दृष्टीनं प्रयत्न करणाऱ्या सर्व ह्या 22 कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासह चांगलं जावं, त्यांना आरोग्यदायी शुभेच्छा द्यावं, ते दीर्घायुषी व्हावं आणि नवी मुंबई महापालिका नेहमी त्यांच्या ऋणात राहील एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि त्याचबरोबर मागचं ज्या वेळेला मी आल्यापासून फक्त सेवानिवृत्तीचेच कार्यक्रम करतोय मोठे मोठे, आचारसंहिता असल्यामुळे नाही तर आम्हाला सवय आहे मोठी मोठी उद्घाटनं, तिथं भाषण कर, हे कर. पण आल्यापासून 27 पहिल्या दिवशी जॉईन झालो, 6 लोक रिटायर झाले. दुसऱ्या महिन्यात गेलो तिथं 10, म्हणजे आकडा हा वाढतच चालला. त्यामुळे पुढं कसं करायचं, त्यामुळे आपल्याला आता पवारसाहेब कुठे गेले, आपल्याला ते पदभरतीचं पण आता लवकर काहीतरी बघायला लागेल आपल्याला, ते नाहीतर सगळं अवघड होऊन जाईल आपल्याला. दुसरे चालूसर साहेब तुम्ही म्हणला की हा बहुतेक तायडे साहेब हे शेवटचेच उपायुक्त असतील, 10 वर्षानंतर पण कुणालाही मिळणार नाही. पण ते कसे आपल्या महापालिकेचे पण उपायुक्त होतील, महापालिकेच्या पण अधिकाऱ्यांच्यात पण चांगली भावना पाहिजे. नाहीतर म्हणजे थोडंसं विशिष्ट येतं बाहेरचे अधिकारी आणि आमचे अधिकारी असं न मानता आम्ही पण अधिकारी अर्बन केडरचा मी असल्यामुळे मी कुठला बाहेरचा नाही, मी तुमच्यातलाच आहे. अशा पद्धतीनं आपण करत जाऊन ते सगळे आपल्याला महापालिकेकडे पुढे न्यायचे. मला फक्त एकच सांगायचं की मी आल्या आयुक्त साहेबांनी ज्यावेळेला पहिल्या दिवशी 27 मार्चच्या दिवशी एक कार्यक्रम झाला होता, त्यावेळेला आयुक्त साहेबांनी सांगितलं होतं की इथून पुढं ज्या दिवशी कर्मचारी रिटायर होतील त्याच दिवशी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या काही ज्या रकमा असतील त्या त्यांच्या हातात पडल्या पाहिजे, त्या दृष्टीने तुम्ही नियोजन करा. आम्ही त्या दृष्टीनं नियोजन केलं आहे. आपले सन्माननीय कॅपो साहेबांनी आता तिथं जाहीर केलं आहे की त्यांनी 21 फायली काही तयार केलेल्या आहेत, त्यांचे चेक सर्व तयार आहेत. आणि हे चेक ह्या आत्ता सुरुवात झालेले आहे. आपण प्रॉव्हिडंट फंडाचे देतोय, पण इथून पुढं पण शरद पवार साहेब आमचे त्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांची टीम असेल, खरात असतील, या सर्वांना सांगून एक 6 महिने अगोदरपासूनच हे तयारी करून
फक्त कर्मचाऱ्यांना एक विनंती आहे की आम्ही जे काय लागतं त्या पेन्शनसाठी किंवा काय ती सर्व कागदपत्र जर वेळेवर जमा केली तर इथून पुढच्या कालावधीत ज्या दिवशी कर्मचारी सेवानिवृत्त होईल त्याच दिवशी सर्व रकमा त्यांच्या हातात पडतील, या दृष्टीनं काळजी करण्याचं काम आम्ही घेऊ. परत एकदा मी सर्वांचे आभार व्यक्त करतो, सेवानिवृत्तीला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज सेवानिवृत्त होणाऱ्या 22 अधिकारी कर्मचारी वृंदाला शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय आयुक्त साहेब स्वतः आवर्जून उपस्थित आहेत. पण जोरदार टाळ्यांच्या गजरात आयुक्त साहेबांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आहोत. आणि आज सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचारी वृंदाचा आयुक्त साहेबांच्या शुभ हस्ते प्रथमतः आपण सन्मान करतो आहोत, त्यांना सन्मानित करतो आहोत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतून 31 वर्ष 7 महिन्याची प्रदीर्घ सेवा करून अभियांत्रिकी विभागातून शहर अभियंता या पदावरून सेवानिवृत्त होणारे सन्माननीय शहर अभियंता संजय देसाई साहेबांचा प्रथमतः सन्मान होतो आहे आयुक्त साहेबांच्या शुभ हस्ते. कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, उप अभियंता, कार्यकारी अभियंता, शहर अभियंता असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. पाणी पुरवठा विभागात त्यांनी विशेष कामगिरी केलेली आपल्याला दिसून येते. नवी मुंबई शहराचं जलनियोजन करण्यात त्यांचं योगदान आहे. अभियांत्रिकी विभागामध्ये स्थापत्य, पाणी पुरवठा, मलनिस्सारण, पर्यावरण, त्याचप्रमाणे इतर विभागांबद्दल बोलायचं झालं तर उद्यान, घनकचरा व्यवस्थापन, नगर रचना, मालमत्ता अशा विविध विभागांमध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला दिसून येतो. सर्व आकडेवारी तोडपाठ असणारं असं हे व्यक्तिमत्व आहे. मगाशी ठिकाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुठलाही कागद न हातात घेता बेलापूरपासून सुरू करून दिघ्यापर्यंत सरळ आपल्या स्मरणशक्तीच्या दांडग्या अभ्यासाच्या बळावर देसाई साहेब सातत्याने सगळी आकडेवारी नवी मुंबईची खडाखडा माहिती असणारा अधिकारी त्यांचाही यथोचित तसा सन्मान आज या निमित्तानं संपन्न होतो आहे. त्यानंतर सन्मानित होणारे व्यक्तिमत्व आहे उपायुक्त या पदावरून सेवानिवृत्त होणारे सन्माननीय चंद्रकांत तायडे. आपली सुरुवात 1993 साली महानगरपालिकेत रुजू झाले आणि मालमत्ता कर विभागामध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर 1997 मध्ये अधीक्षक, 2008 मध्ये प्रशासकीय अधिकारी, 2017 मध्ये सहाय्यक आयुक्त पदावर पदोन्नती मिळाली. घणसोली, ऐरोली, नेरूळ या विभागाच्या विभागाधिकारी पदाची त्यांनी जबाबदारी सांभाळली. महानगरपालिकेच्या आकृतीबंध निर्मितीत आणि महानगरपालिकेची सेवा प्रवेश नियमावली तयार करण्यात त्यांचं अतिशय अनुभवाचं योगदान राहिलेलं आहे. सध्या आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी सुद्धा सुनील पवार साहेबांनी मनोगतात सांगितल्याप्रमाणे त्यांनी समर्थपणे जबाबदारीने सांभाळलेली आपल्याला दिसून येते. यानंतर सन्मानित होणारे व्यक्तिमत्व आहे लेखा विभागातून सेवानिवृत्त होणारे लेखा अधिकारी सन्माननीय मारुती राठोड. 23 फेब्रुवारी 1995 मध्ये उपलेखा पदावर नवी मुंबई महानगरपालिकेत रुजू झालेले राठोड साहेब हे 2003 साली सहाय्यक लेखा अधिकारी, 2010 मध्ये लेखा अधिकारी, त्याचप्रमाणे प्रशासन विभाग, लेखा विभाग, लेखा परीक्षण विभाग, विभाग कार्यालय यामध्ये 21 वर्ष 3 महिने त्यांची सेवा झालेली आहे. आणि असे अतिशय मनपूर्वक असं लेखा विभागात योगदान देणाऱ्या मारुती राठोड साहेबांना देखील सन्माननीय आयुक्त साहेबांच्या शुभ हस्ते आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करण्यात येत आहे. त्यांच्यासाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांना या पुढच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ. यानंतर सन्मानित होणाऱ्या आपल्या शिक्षण विभागातल्या मुख्याध्यापिका आहेत सौ प्राची राजेंद्र ठाकूर. शाळा क्रमांक 27 वाशीगाव, 36 वर्षाची त्यांची सेवा झालेली आहे. BA BEd आहेत त्या. वडपे तालुका भिवंडी जिल्हा परिषदेत त्या रुजू झाल्या 1988 साली आणि तेव्हापासून त्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत ज्यावेळी शिक्षण मंडळ आलं, शिक्षण विभाग आला, त्यावेळी कराळेगाव शाळेपासून त्यांची सुरुवात झाली. त्यानंतर वाशीगाव, नंतर शिरवली, वाशीगाव येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होत्या. मुख्याध्यापिका म्हणून त्यांचं अतिशय अनमोल योगदान विद्यार्थी घडवण्यामध्ये राहिलेलं आहे. अशा प्राची ठाकूर यांना या निमित्तानं सन्मानित करण्यात येतं. यानंतर सन्मानित होणारं व्यक्तित्व प्रशासकीय अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होणारे नंदकुमारजी कुंभार. नंदकुमारजी कुंभार जुलै 1992 मध्ये नवी मुंबई महानगरपालिके अस्तित्वात आल्यानंतर जुलै 1998 पर्यंत B विभाग नेरूळ येथे लिपिक पदावर त्यांनी काम केलं. ग्रामपंचायत काळात कुक्षेपमध्ये ते इलेक्ट्रिशियन कम क्लार्क म्हणून रुजू झाले आणि त्यानंतर 1998 ते 2006 वरिष्ठ लिपिक निरीक्षक, 2006 ते 2010 वरिष्ठ लिपिक निरीक्षक घणसोली, नंतर 2010 अधीक्षक D विभाग तुर्वे उपकर स्थानिक संस्था आणि सतत वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करून भांडार विभागामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्याचं चीज त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर सन्मानित होणारे व्यक्तिमत्व आहे सन्माननीय शिक्षिका दक्षता संखे मॅडम. दक्षता संखे पालघर जिल्ह्यातल्या आहेत. प्राथमिक शिक्षण त्यांचं राहत्या गावी जिल्हा परिषद शाळेत झालं. 1989 साली जिल्हा परिषद शाळा घणसोली ठाणे येथे त्यांची सेवा सुरू झाली.
आणि गणसोली शाळेत 20 वर्ष सेवा झाली. त्यानंतर दिवागाव येथे काचेची शाळेमध्ये त्यांनी 3 वर्ष सेवा केली. त्यानंतर कोपरखंडे शाळा क्रमांक 31 येथे 2016 पासून रुजू झाल्या आणि 2020 पासून इन्चार्ज मुख्याध्यापक म्हणून 3 वर्ष सेवा केली. या कालावधीमध्ये त्यांचे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि महानगरपालिकेचा नावलौकिक त्यांनी उंचावण्यात अतिशय अनमोल असं योगदान दिलं. यानंतर प्राथमिक शिक्षिका निर्मला काटकर, सुचिता डोंगरे यांना सन्मानित करण्यात येत आहे. सुचिता डोंगरे मॅडम 1990 साली त्या सेवेत 1989 साली सेवेत रुजू झाल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल चेंबूर येथून 90 साली पुणे जिल्हा परिषदेचे शाळे वडगाव मावळ येथे त्यांनी काम केलं आणि मग पुणे जिल्हा परिषदेतून त्यांनी 1994ला ठाणे जिल्हा परिषदेत बदली घेतली आणि 94 पासून ठाणे जिल्हा परिषदेत रुजू. त्यानंतर त्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाअंतर्गत वाशीगाव शाळेत आल्या. तिथून पावणेगावला आल्या, परत वाशीगावला आल्या आणि आज वाशीगाव येथे 34 वर्ष सेवा पूर्ण करून त्या सेवानिवृत्त होतात. यानंतर सेवानिवृत्त होणारे व्यक्तिमत्व आहे सन्माननीय निर्मला मोहन काटकर मॅडम, प्राथमिक शिक्षिका म्हणून निवृत्त होत आहेत. नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 15 शिरवणे या ठिकाणाहून 1986 साली जिल्हा परिषद केंद्र शाळा लोधवणे बिरवणे या ठिकाणी त्यांची जिल्हा बदली झाली. नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 10 नेरुळ येथे त्या रुजू झाल्या. त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका शाळा 15 त्याचप्रमाणे 37 वर्ष 6 महिने त्यांची सेवा झालेली आहे. 37 वर्ष त्यांनी अतिशय मनपूर्वक असं काम केलेलं आहे आणि शाळा क्रमांक 2001 ते 2003 मध्ये त्या प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून कार्य होत्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेले आपल्याला दिसून येतात. यानंतर सन्मानित होणारे व्यक्तिमत्व आहे सुधाकरजी मोरे, शाखा अभियंता. सुधाकरजी मोरे हे या ठिकाणी शाखा अभियंता म्हणून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी कृपया मंचावर येऊन सन्मान स्वीकार करावा. सुधाकरजी मोरे. सुधाकरजी मोरे. यानंतर सन्मानित होणारे व्यक्तिमत्व आहे अधीक्षक वसूल अधिकारी पदावर सेवानिवृत्त होणारे जगदीशजी कोळी. जगदीशजी कोळी राष्ट्रीय महामार्ग विभाग कोकण विभाग 5वा माळा PWD येथे ते कार्यरत झाले टायपिस्ट म्हणून. त्यानंतर NBCC कंपनी जुईनगर रेल्वे स्टेशन येथून ते रुजू झाले. सन्माननीय जगदीशजी कोळी यांना सन्मान केले जात आहे. नोव्हेंबर 1995 मध्ये महानगरपालिकेत ते आले. 96 साली त्यांची नियुक्ती विभाग नेरुळ येथे झाली. त्यानंतर लेखा विभाग, तिघा विभाग कार्यालय, वरिष्ठ लिपिक कर निरीक्षक म्हणून त्यांची पदोन्नती नंतर झाली. उपकर विभाग, परिमंडळ 1 कृषी विभाग विभाग 28 वर्ष 2 महिने 16 दिवस अशी त्यांची महानगरपालिकेतली सेवा कारकीर्द या ठिकाणी आहे. यानंतर अधीक्षक वसुली अधिकारी याच पदावरून सेवानिवृत्त होणाऱ्या अनिता लिली यांना सन्मानित करण्यात येत आहे. 18 मार्च 1996 रोजी महापालिकेत लिपिक टंकलेखक या पदावर कोकणपेठ विभाग कार्यालय येथे त्या रुजू झाल्या. सन 2002 मध्ये घणसोली विभाग कार्यालयात त्या रुजू झाल्या. त्यानंतर 2009 मध्ये उपकर विभाग LBT कोपरखंडी. 2011 मध्ये पदोन्नती त्यांची वरिष्ठ लिपिक निरीक्षक म्हणून झाली. त्यानंतर 2019 मध्ये आयुर्वेद विभाग कार्यालय, 2022 मध्ये अधीक्षक आणि आज त्या सेवानिवृत्त होत आहेत. 28 वर्ष त्यांची महानगरपालिकेची सेवा कारकीर्द झाली. यानंतर याचा विशेष उल्लेख सुनील पवार साहेबांनी केला की आपली अग्निशमन सेवा, त्या अग्निशमन सेवेतून सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी म्हणून सेवानिवृत्त होणारे एकनाथ रूपा पवार यांना आयुक्त साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येत आहे. 10 फेब्रुवारी 1994 रोजी सिडकोमध्ये वाहन चालक या पदावर ते रुजू झाले आणि नवी मुंबई महानगरपालिकेकडे अग्निशमन दल हस्तांतरित झाल्यानंतर 2010 मध्ये सहाय्यक केंद्र अधिकारी म्हणून त्यांची पदोन्नती झाली आणि आज ते सेवानिवृत्त होत आहेत. मेजर कॉल, भिवंडी मंत्रालय, अंधेरी मॉलला आग लागलेल्या आगीत, मनीष मार्केटच्या आगीमध्ये त्यांनी अतिशय अनमोल योगदान दिले आहे. आणि विशेषत्व म्हणजे राष्ट्रीय परेडमध्ये नवी दिल्ली येथे देखील त्यांचा अतिशय मनपूर्वक असा सहभाग त्या राष्ट्रीय परेडमध्ये राहिलेला आहे, हेही नमूद करणं अतिशय महत्त्वाचं वाटतं. यानंतर सन्मानित होत आहेत अग्निशमन प्रणेता दशरथजी कांबळे. दशरथजी कांबळे अग्निशमन प्रणेता म्हणून सिडकोमध्ये रुजू झाले 96 साली. त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागात ते 99 पर्यंत होते आणि अग्निशमन सेवेमध्ये 2002 ला आले आणि 2002 पासून ते अग्निशमन सेवेत अग्निशमन प्रणेता म्हणून अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांनी नवी मुंबईकरांचे जीवित आणि मालमत्ता वाचण्यासाठी केलेली आहे आणि म्हणूनच त्यांचा यशस्वी सन्मान आज आयुक्त साहेबांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतो आहे. सन्माननीय अग्निशमन प्रणेता दशरथजी कांबळे. यानंतर सन्मानित होत आहेत ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ या पदावर सेवानिवृत्त होणाऱ्या सुधा बाळकृष्ण खैरे. सहाय्यक प्रसविका परिचारिका ANM म्हणून त्या कार्यरत आहेत. 1996
बालाजी नागरी आरोग्य केंद्र करावे येथे 96 साली त्या कार्यरत झाल्या. 96 ते 99 त्यांनी नागरी आरोग्य केंद्र दुर्भे येथे काम केलं. जानेवारी 2000 मध्ये 14 वर्ष त्यांनी सानपाडा नागरी आरोग्य केंद्रात काम केलं आणि 10 वर्ष करावे नागरी आरोग्य केंद्रात काम केलं. अशी 28 वर्ष त्यांची एकूण सेवा झालेली आपल्याला दिसून येते. यानंतर ज्या विशेष घटकांचा उल्लेख सन्माननीय पवारसाहेबांनी केला ते जोडारी या पदावरून सेवानिवृत्त होणारे बाळासाहेबजी कांबळे यांना सन्मानित करण्यात येत आहे. प्लंबर फिटर या पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. 12 मार्च 2003 मध्ये फिटर प्लंबर या पदावर तेव्हापासून कार्यरत आहेत. बेलापूर वॉर्डमध्ये त्यांची नेमणूक झाली आणि बेलापूर वॉर्डमध्ये पाणी पुरवठ्याचे प्लंबिंग सेवा अतिशय मनापासून देत असताना आज ते त्याच पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. 2003 पासून ते या पदावर त्या ठिकाणी कार्यरत आहेत. हे विशेष. अशाच प्रकारे प्लंबर या पदावरून सेवानिवृत्त होणारं आणखी एक व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रकांत तुकाराम कोळी. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 13 मे 1994 पासून ते प्लंबर पदावर कार्यरत आहेत. महानगरपालिका सेवेत दाखल झाल्यावर सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे पहिल्यांदा नेमणूक झाली आणि त्यानंतर याच रुग्णालयात प्लंबर या पदावर कार्यरत असताना 2007 पासून ते नेरूळ विभाग कार्यालय येथे कार्यरत आहेत आणि अशा रीतीनं प्लंबर सेवा त्यांनी अतिशय मनपूर्वक बजावलेली आहे. त्यांचाही यथोचित सन्मान आज या ठिकाणी होतो आहे. यानंतर वाहन चालक या पदावरून सेवानिवृत्त होणारे संतोष गौरीनाथ तरे यांना सन्मानित करण्यात येत आहे. संतोष तरे मगाशी पवारसाहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं, अजूनही 2 जणांनी उल्लेख केला की वाहन चालक हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो कारण तो तुम्हाला सुरक्षितपणे घरी नेतो, ऑफिसला आणतो. त्यामुळे त्यांचं सुरक्षित असं वाहन चालक हे सर्वांच्या जीवितासाठी आणि सुरक्षिततेसाठी सुद्धा महत्त्वाचं असतं. त्यामुळे वाहन चालकांचा सन्मान होत असताना आपल्या जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी असतो. अशाच प्रकारे वाहन चालक या पदावरून सेवानिवृत्त होणारे गोकुळ आनंदराव कदम यांनाही या निमित्ताने सन्मानित करण्यात येत आहे. गोकुळ आनंदराव कदम हे सन्मानित होत आहेत. आज या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतून ते सेवानिवृत्त होत आहेत. मध्ये त्यांना वैद्यकीय अडचणी आल्यावर आपण त्यांची सेवा टेलिफोन ऑपरेटर म्हणून रुजू केली. मात्र जोपर्यंत ते वाहन चालक म्हणून कार्यरत होते तोपर्यंत अतिशय मनपूर्वक असं काम त्यांनी केलं आणि त्यानंतर टेलिफोन ऑपरेटर म्हणून सुद्धा अतिशय चांगलं काम केलं. त्यांचाही आपण टाळ्यांच्या गजरा मनपूर्वक अशा शुभेच्छा त्यांना देऊया. यानंतर वाहन चालक म्हणून सेवानिवृत्त होणारे केशव वारगडे यांनाही या निमित्तानं सन्मानित करण्यात येत आहे. केशव वारगडे वाहन चालक पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. वारगडे काका आपल्या सर्वांना ठाऊक असणारं व्यक्तिमत्व. अनेक अधिकाऱ्यांकडे त्यांनी त्यांच्या वाहनांवर वाहन चालक म्हणून काम केलेलं आहे. असे केशव वारगडे यांना या निमित्तानं सन्मानित करण्यात येत आहे. केशव वारगडेजींचा याच्याशी तसा सन्मान होतो. आयुक्त साहेबांच्या शुभ हस्ते आज अधिकारी कर्मचारी 22 अधिकारी कर्मचारी आपले सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांचा याचा सन्मान करण्यासाठी आयुक्त साहेब शाल प्रफुल्लित असा पुष्पगुच्छ आणि एक त्यांना संस्मरणीय अशी महानगरपालिकेची सेवा राहावी या दृष्टीने सन्मानचिन्ह देण्यात येतं. यानंतर व्रणोपचारक या पदावरून सेवानिवृत्त होणारे पांडुरंग देसाई यांना सन्मानित करण्यात येत आहे. प्रथम संदर्भ रुग्णालय वाशी येथे 94 साली ते सेवेत रुजू झाले आणि नेहरू MCH येथे त्यानंतर 6 वर्ष त्यांनी सेवा केली. व्रणोपचारक या पदावरून सेवानिवृत्त होत असलेले पांडुरंग देसाई यांना आयुक्त साहेबांच्या शुभ हस्ते आज या कार्यक्रमाचा औचित्य साधून सन्मानित करण्यात येत आहे. व्रणोपचारक पांडुरंग देसाईजींना आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करण्यात येत आहे. पांडुरंग देसाईजींचा सन्मान होतो आहे. आरोग्य विभागातील आपल्याला ठाऊक आहे कोविड काळा अतिशय महत्त्वपूर्ण असून सेवा या सगळ्या मंडळींनी अथक रीतीनं बजावलेल्या आहेत आणि निश्चितच नवी मुंबईची आरोग्य सेवा अतिशय उत्तम राहावी या दृष्टीनं आयुक्त साहेबांचं सुद्धा यापुढच्या काळात अतिशय महत्त्वपूर्ण असं नियोजन असणार आहे. यानंतर शिपाई या पदावरून सेवानिवृत्त होणारे जनार्दनजी पाटील यांचा सन्मान होतो आहे. आयुक्त साहेबांच्या कार्यालयातच सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे आयुक्त साहेबांच्या शुभ हस्ते जनार्दन पाटलांचा सन्मान आयुक्त साहेबांच्या शुभ हस्तेमध्ये ही मोठी गोष्ट आहे. आणि जनसंपर्क विभागात सुद्धा अतिशय मनपूर्वक अशी सेवा जनार्दन पाटील बजावलेली आहे. अत्यंत पाहिजे ते बोलणारा ते बोलणारा सचिव विभागात सुद्धा होते. अनेक विभागांमध्ये त्यांनी काम केलं. आरोग्य विभागात सुद्धा होते आणि अतिशय मितभाषी आणि चांगलीचा हसतमुख करणारा कर्मचारी म्हणून जनार्दन पाटलांची ओळख आहे.
रोहिंग्यांसारख्या अतिशय दुर्गम भागातून येऊन सुद्धा ते रोज आपली सेवा मनपूर्वक बजावतात. त्यांचा यथोचित सन्मान. यानंतर सफाई कर्मचारी, सफाई कामगार पदावर सेवानिवृत्त होणारे पद्माकर विनायक पाटील 2000 साली ते माताबाळ रुग्णालय ऐरोली येथे रुजू झाले कामावर आणि जुहगाव नागरी आरोग्य केंद्रातून आज ते सेवानिवृत्त होत आहेत. कोविड कालावधीमध्ये हायपर टेन्शनने ग्रस्त असतानाही त्यांनी अतिशय मनपूर्वक अशी सेवा महानगरपालिकेला प्रदान केलेली आहे. अशा पद्माकर विनायक पाटील यांचा यथोचित सन्मान आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं होत आहे. त्यांचा यथोचित सन्मान. आणि मगाशी दगावकर साहेबांनी ज्यांचा विशेष उल्लेख केला असे शशिकांत कोळी सुरक्षा रक्षक या पदावरून सुरक्षा रक्षक मंडळातून खरं तर ते सेवानिवृत्त होत आहेत. पण नवी मुंबई महानगरपालिकेत सुरुवातीपासून त्यांनी आपली सेवा बजावलेली आहे सुरक्षा रक्षक म्हणून. त्यामुळे त्यांचा नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी वृंदान समवेत आपण सन्मान करतो आहोत. आज या निमित्तानं शशिकांतजी कोळी यांनाही या आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात सन्मानित करण्यात येत आहे. आणि या सर्व मान्यवर अधिकारी कर्मचारी वृंदासाठी पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्यांचा गजरात करूया. आणि तायडे साहेबांना विनंती आहे की त्यांनी या सत्काराला उत्तर द्यावं. सन्माननीय तायडे साहेब. नमस्कार. या सेवानिवृत्त कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर आयुक्त कैलास शिंदे साहेब, तसेच माननीय अतिरिक्त आयुक्त श्री सुनील पवार साहेब, तसेच माननीय अतिरिक्त आयुक्त श्री शिरीष आदरवाळ साहेब, तसेच या महापालिकेचे लोकप्रिय व जनसामान्यांमध्ये प्रतिष्ठा असलेले आणि सेवानिवृत्त म्हणजे माझे सहकारीने माझे मित्र असलेले या महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई, तसेच लेखाधिकारी श्री मारुती राठोड व इतर सेवानिवृत्त होणारे अधिकारी कर्मचारी, तसेच महापालिकेचे माझे सर्व उपायुक्त, सहकारी अधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी, बंधू भगिनी यांचे मी स्वागत करतो. माझी या महापालिकेत सेवा सन 2093 पासून सुरू झाली. मी या महापालिकेत कर निरीक्षक व पब्लिक वरिष्ठ लिपिक या पदावर झालो. या अगोदर मी JNPT येथील EPI या कंपनीमध्ये जो भारत सरकारचा उपक्रम होता सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्यामध्ये सन 2088 पासून त्या ठिकाणी मी कार्यरत होतो. आणि एक विशेषतः गोष्ट म्हणजे मी आणि माझे सहकारी आज जे दोघे सेवानिवृत्त होते ते आम्ही दोघेही 87-88 पासून इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आम्ही दोघेही रुजू झालो होतो महापालिकेच्या लागण्यापूर्वी. आणि आज योग असा आहे की दोघेही आम्ही सेवानिवृत्त होत आहे एकाच दिवशी एकाच वेळेस. आणि ते त्यानंतर त्यातून महापालिकेत जेव्हा ते रुजू झाले त्यानंतर मला वाटतं 92ला रुजू झाले. मी 93ला रुजू झालो या महापालिकेत आणि त्यापासून माझी ही सेवा झाली. त्यानंतर मी बरेचसे वर्ष मालमत्ता कर विभाग, प्रशासन विभाग, इतर सर्व विभागांमध्ये आपल्याला कर आकारणी विभाग, आपत्ती व्यवस्थापन, उद्यान विभाग, वृक्ष प्राधिकरण विभाग अशा विविध विभागांमध्ये मी काम केलं. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी पदावर काम केलं, सहाय्यक आयुक्त पदावर काम केलं, उपायुक्त पदावर काम केलं. आणि या महापालिकेची सेवा करताना माझं एक त्यावेळेस ध्येय ठेवलं होतं की आज या महापालिकेला सन 92 पासून 2008ला मी जेव्हा प्रशासनावर झालो तेव्हा लक्षात आलं की या महापालिकेचा कुठल्या आकृतीबंधाने सेवाशर्ती नियम या महापालिकेचे कुठले तयार होतात. त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांना ती पाठिंबा हे मिळणार होतं बळ ते कुठल्या स्वरूपात मिळावं यासाठी मी प्रयत्न केला. आणि ज्या मला त्यावेळेस आयुक्तांचं सहकार्य लाभलं त्या सहकार्याच्या मार्गदर्शनाखाली मी या महापालिकेचा आकृतीबंध आणि सेवाशर्ती नियमात माझे परिश्रम केले. तसेच यानंतर मला मागील 3 महिन्यापासून जे पद आयुक्त साहेबांनी ज्यावेळेस माझी पदोन्नती झाली उपायुक्त या पदाला
त्यावेळेस मला वाटतं मी आयुष्य साहेब रुजू झाल्यानंतर पहिली शूटिंग मला वाटतं 22 तारखेला सुरू झाली आणि आपत्ती व्यवस्थापन माझ्याकडे विभाग असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा पावसाळ्यापूर्वीचा. तर मी त्यावेळेस सरांचं बघितलं की सरांचं ते शिस्तप्रिय असलेलं, कामाप्रती असलेले सचोटी आणि त्यांचं मार्गदर्शन लाभलं की त्यांचं म्हटलं की या शहरामध्ये आपण आपत्तीला जाऊ त्या कुठल्याही आपल्याला कमीत कमी सामना करावा या दृष्टीनं उपाययोजना करण्यासाठी ज्या बैठका ज्या विभागांचा आढावा घेण्यासाठी त्या विभागांचे प्रश्न आणि त्याचं कशा पद्धतीने हे करता येईल त्याचं नियोजन करा. आणि अशा पद्धतीने सरांनी मला या काळात चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच माझ्या कुटुंबियाबद्दल बोलायचं झालं तर मला 2 मुली 1 मुलगा आहे. मोठी मुलगी डिजिटल मॅनेजर आहे, दुसरी मुलगी या MBBS होऊन कोविड सुरू झाल्यानंतर ती आपल्याच महापालिकेत सेवा रुजू झाली आहे. ती आज USB या नागरी आरोग्य केंद्रात सर कार्यरत आहे, JM म्हणून ती कार्यरत आहे सर आपल्या महापालिकेत. आणि या सर्व सर्व्हिसमध्ये म्हणजे माझ्या 37 वर्ष 5 महिने या सर्व्हिसमध्ये मला जे काही पाठबळ दिलं आणि अनुभव मार्गदर्शन अशी माझी पत्नी श्री संगीता गायडे इथे सुद्धा मी आभार मानतो. आणि सर्व उपस्थित असलेले आणि सर्वांचे मी आभार मानतो. माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय तायडे साहेबांनी त्यांच्या एकंदरीतच नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकर्तृत्वाचा पट खुला केला. आज आपल्या सर्वांसोबत नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता सन्माननीय संजय देसाई साहेब सुद्धा सेवानिवृत्त होत आहेत. आणि नवी मुंबई महानगरपालिकेची अगदी खडानिखडा माहिती असलेला, गल्लीबोळांची माहिती असलेला अधिकारी सेवानिवृत्त होत असताना विशेषत्वानं संजय देसाई साहेबांचा एक पैलू अनेक वक्त्यांनी सांगितलं पण तो सांगितला गेला नाही, ते म्हणजे लोकसंगीताची प्रचंड आवड असणारं व्यक्तिमत्व आहे. आणि लोककला, साहित्य ह्यांची जपणूक केल्यामुळे माणसाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन त्यांचा तयार झालेला नेहमीच दिसून येतो आणि तो त्यांच्या यशातला एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणूनच आज या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं मी देसाई साहेबांना सुद्धा विनंती करीन की त्यांनी या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपलं मनोगत व्यक्त करावं, सत्काराला उत्तर द्यावं. आजच्या सगळ्या 22 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले आमचे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे सर, दोन्ही अतिरिक्त आयुक्त, सर्व HOD आणि खास करून जे रिटायर झालेले आहेत, सेवानिवृत्त झालेले सर्व अधिकारी, त्यामुळे प्रामुख्याने डगावकर साहेब, सुरेंद्र पाटील, असे आल्हाद साहेब, चिचार्य साहेब, मिस्त्री, नंतर बरेच जुने माझे सहकारी इथं उपस्थित झालेले आहेत. खास करून माझी पत्नी, माझ्या दोन्ही मुली उपस्थित आहेत. माझे गावाकडून नातेवाईक आलेले आहेत. माझा मावस भाऊ इथे धनादेव देसाई उपस्थित आहेत की जे गेली 40 वर्षे राजकारणामध्ये आहेत. जिल्हा परिषद 25 वर्ष सदस्य होते आणि माझी वहिनी 10 वर्षे जिल्हा परिषद सदस्य होती. आणि दुसरे माझे बंधू आलेले श्री देसाई रिटायर्ड DYSP आहेत. माझा लहान भाऊ सुनील देसाई आलेला आहे. मेवना माझं सचिन देसाई पण दिसतोय. माझे मामे भाऊ दोन्ही आलेले आहेत, नंदकुमार देसाई आणि दीपक देसाई. माझे जवळजवळ 15-20 नातेवाईक गावातून आलेले आहेत. आणि मला वाटतं तुम्ही सगळं बघून भारावून गेला असाल. हे सर्व बरंच सगळं सांगतो आपण की गेल्या 31-32 वर्षाचा प्रवास ज्युनियर इंजिनियर ते शहर अभियंतापर्यंत दिसणारा गोल प्रवास हा तितका सरळ नव्हता. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार म्हटले की ज्या अडचणीविषयी पण बोललं जात नाही किंवा जो समोरचं जे चांगलं झालेलं दिसतंय पण पाठीमागे काय त्याच्या पाठीमागे असते याची बऱ्याच लोकांना माहिती नसते. आपण पाणी नाही आलं म्हणून लोक ओरडतात, पण ते रातभर पाणी चालू करण्यासाठी आपले 400 ते 500 कर्मचारी अहोरात्र झटतात त्याची कल्पना नागरिकांना नसते. एकदा पाणी 10 मिनिटं लेट झाली की त्याच्या बाबतीत प्रचंड नाराज असते.
तर ही सिस्टीम चांगली राहावी, ती इम्प्रूव्ह व्हावी, बाकीच्या ज्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत चांगल्या राहाव्याचे अतोनात प्रयत्न आपल्या सगळ्या टीमने केले. तत्कालीन शहरापर्यंत असतील, जे रिटायर्ड झालेले एक्झिक्युटिव्ह असतील किंवा बाकी उपायुक्त असतील, आता स्वच्छ सर्वेक्षणामध्ये जे प्रचंड मेहनत केली डॉक्टर राजे असतील, तर यामध्ये फार मोठं कष्ट आहे. महापालिका ही अशीच घडली नाही, यामध्ये प्रचंड लोकांनी काम केलं. इथल्या राजकीय लोकांचं जे विल पॉवर आहे, त्या राजकीय लोकांनी या शहराला प्रचंड मोठं योगदान दिलं. त्यामध्ये माननीय गणेश नाईक असतील, मंदादे असतील किंवा माजी सगळे महापौर असतील, पदाधिकारी असतील, आपले इथले खासदार असतील, या लोकांचा याच्यामध्ये सहभाग आहे. फक्त आपण अधिकाऱ्यांनीच काम केलं असं नाही आहे, पण त्यांचं मार्गदर्शन, त्यांनी त्यांच्या जे निर्णय घेण्यासाठी आपल्याला आणलेलं प्रेशर आणि हे शहर कसं घडावं याबाबत सर्वांचं याच्यावर हे आहे. दुसरं असं, ही महापालिका ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळी फक्त 44 गावं होती आणि झोपडपट्टीचा काही एरिया होता. आपलं बजेट 4 कोटी होतं, आता 4,999 कोटीचं आपलं बजेट झालं आहे. प्रचंड त्यावेळच्या आयुक्तांनी मेहनत केली आहे. जे सुरुवातीला महापालिका स्थापन झाली त्यावेळी फक्त जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत 4 आयुक्त होऊन गेले. म्हणजे झा सर होते असतील किंवा मेनन सर असतील, यांच्याकडे 4 दिला होता, पण त्यावेळी कामं चालू नव्हती. आणि खरी सुरुवात झाली ही ऑक्टोबर, मला वाटतं 25-26 सप्टेंबर 1992ला रमेश कुमार साहेबांची आयुक्त आणि प्रशासन नेमणूक झाली. तिथून या महापालिकेला कामाची चालना मिळाली. 2 त्यावेळी डेप्युटी कमिशनर आले, मोपलराव साहेब आणि सतीश लोखंडे साहेब हे 2 डेप्युटी कमिशनर आले. नंतर जे आपली हे होती, बाकीचे कॅपो आहेत किंवा बाकीचे जे अधिकारी आहेत ते सिडकोचेच होते. आपले जे शहराभियंता तेही सिडकोचे होते. आणि त्यावेळी सुरुवातीला महापालिकेचा पहिला इंजिनियर म्हणून जर बघितलं जातं ते दगाव साहेब असिस्टंट इंजिनियर म्हणून होते. तुम्हाला माहिती असेल की मी बऱ्याच वेळा सांगतो, 1 नंबरची जी MB लिहिली ती त्यांनी लिहिलेली आहे, ती अजूनही मी जपून ठेवलेली आहे. तर याचं हे आहे की हे काम हे शहर उभा करत असताना, शहरामधल्या सुविधा देत असताना प्रत्येक कर्मचाऱ्याच्या, प्रत्येक सफाई कामगारांच्या, प्रत्येक क्लास 4 एम्प्लॉईजच्या सगळ्यांची मेहनत आहे. फक्त आम्ही लोक फक्त कॅप्टन आहोत की त्याचे मार्गदर्शक आहे किंवा जे आपल्या राजकीय लोकांनी किंवा शासनाने दिलेले जे आपल्याला उद्दिष्ट आहेत ते पार पाडण्यासाठी आपण एक मेहनत करत असतो. त्याचं हे फलश्रुत आहे. मला सांगायला असं तुम्हाला आवडेल की पहिली जेव्हा सुरुवात झाली ते फक्त 32 कर्मचारी बाहेरून डेप्युटेशन आले 92मध्ये. त्यामध्ये तेलबियाणा डिपार्टमेंटचे काही 2-3 अधिकाऱ्यांचे कॅपो, दळवी रिटायर झाले ते होते, नंतर नाईक होते, नंतर 5 लोक MGPची होती. त्यामध्ये आपले पावले म्हणून अकाउंट ऑफिसर होते, वयस होते, बनसोडे म्हणून PWD म्हणून आपले सिनियर क्लर्क आले होते. अशी 32 लोकांची टीम होती आणि सर्व 282 लोक ही ग्रामपंचायतीतून आली होती. आता जे काही रिटायर लोक होतात त्यामध्ये जे ऑफिस क्लर्क्स असतील किंवा ऑफिस कार्यालय प्रमुख असतील तर ते पुढे हे झालं. नंतर मग रिक्रुटमेंट झाली. जी पहिली टीम झाली 1994ला जी रिक्रुटमेंट झाली त्याच्यामध्ये रमेश कुमार साहेबांनी निवडलेली टीम ही इतकी चांगली होती, बिनवशिलेची होती. म्हणजे आपल्याला आता बोलू नये असं, परंतु त्यामुळे ही आपली महापालिकेचं खरं जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रेंथ आहे ते रमेश कुमार साहेबांनी उभी केली. आणि त्या स्ट्रेंथमध्ये म्हणजे 1994ला जे अधिकारी आले ते अगदी सक्षम, त्यांची लेखी परीक्षा घेतली होती, तोंडी परीक्षा घेतली होती, कोणाचाही दबावला हे न करता रिक्रुटमेंट झाली होती. त्यामुळे आपल्याजवळ 100 पहिले जे ऑफिसर होते ते अत्यंत चांगले होते आणि त्यांच्यामुळे ही महापालिका घडलेली आहे. दुसरं, नंतर 95ला आपली महापालिका इलेक्शन झाली. ज्यावेळी इलेक्शन झाली त्यावेळी आपल्याकडे पोलीस बंदोबस्त नव्हता. नवीन पोलीस कार्यालय आलं होतं. खंडेराव शिंदे साहेब आपले इथले पोलीस आयुक्त होते आणि त्यावेळी फक्त 32 पोलीस होते, आपल्या 32-34 पोलीस होते. मग आम्हीच टीम तयार केली होती. ज्यावेळी इलेक्शन वेळी रमेश कुमार साहेबांना सिक्युरिटी द्यायची. त्यामध्ये जे तब्येतीनं चांगले लोक आहेत त्यामध्ये संजू वाले असेल, संजय पाटील असेल, अनिल नेरपकर असतील, चिचियारे असतील, आपले जे अरविंद शिंदे असतील, असे 10-12 लोक इंजिनिअरिंगमधली आणि बाकी जे टॅक्स इन्स्पेक्टर जे आता नागरे असतील अशी जोडात थोडेसे रब बोलणारे, आयाव बोलणारे अशी टीम करून आम्ही त्यांच्या पाठीमागे सोडायचो. म्हणजे पोलीस बंदोबस्त नसताना सुद्धा आम्ही त्यावेळी इलेक्शन घेण्यासाठी फार त्यावेळी मेहनत केली होती.
लोखंडे साहेब त्यावेळी आरो होते आणि त्यांनी जी पहिली इलेक्शन घेतली ती इलेक्शन अत्यंत लक्षात राहणारी आहे. आपल्याकडे कुठलीही यंत्रणा नाही, तत्पूर्ण म्हणजे अगदी कमी स्टाफ, बाहेरून सगळा स्टाफ घेतला होता, कुणाला इथला अनुभव नव्हता आणि आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं ॲव्हरेज जे एज होतं ते 26 ते 27 वर्षाचं होतं आणि त्यातून ही सुरुवात झाली. आज आपण त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यानं सिडको एरिया घेतला. सिडकोमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचं काम पहिल्यांदा आलं, नंतर गार्डन डिपार्टमेंट आलं, बाकी इन्फ्रास्ट्रक्चर आलं आणि नव्यानं वॉटर सप्लाय आलं. वॉटर सप्लाय ज्यावेळी आलं त्यावेळी प्रचंड आपल्या शहराची आपण MIDCवर अवलंबून होतो. जे मोरबे धरण आहे ते बंद पडलं होतं, ते सिडकोने बांधायला ठरलं होतं, पण ते MGPकडे दिलं आणि MGPकडे पैसे नसल्यामुळे, शासनाचे पैसे नसल्यामुळे तो प्रकल्प रगडला आणि सिडकोने 108 कोटी रुपये दिल्यामुळे ते पुढे त्याचं बऱ्यापैकी काम झालं. परंतु ते परत डॅम थांबून गेला आणि आपल्या शहरानं ज्यावेळी सुनील सोनी साहेब होते, सुनील सोनी साहेबांचे प्रचंड दूरदृष्टी असलेला आयुक्त साहेब, त्यांनी हे धरण घ्यायचा निर्णय घेतला. आपल्या राजकीय लोकांनी त्याला प्रचंड सपोर्ट केला आणि ते धरण महापालिकेकडे कुठल्याही बँकेमध्ये फक्त 10 कोटी रुपयाची डिपॉझिट असताना आपण 554 कोटीचा डॅम घेतला आणि त्यामध्ये प्रामुख्याने आता डगाव साहेब आहेत त्यांनी लीड घेतलं आणि आयुक्त साहेबांनी 2 ते 3 दिवसामध्ये सगळ्या पॉलिसी चेंज केल्या. त्यामध्ये टॅक्सेशनचं पॅटर्न चेंज केला, वॉटर सप्लाय चार्जेस जे आहेत इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस त्याच्यामध्ये चेंज केला, टाउन प्लॅनिंगमध्ये जे बदल केले आणि आपल्याला एक हे झालं की 2004 आणि 2005मध्ये जवळजवळ 180 कोटीचं उत्पन्न मिळालं. पहिला हप्ता आपण 110 कोटी रुपये MGPला दिला. म्हणजे अशी सुरुवात झाली आणि त्यानंतर वॉटर सप्लायमध्ये आपण सक्षम होत गेलो. JNRमध्ये आपल्याला जवळ 750 कोटी रुपये मिळाले. त्यामध्ये पूर्ण सिवरेज सिस्टीम आणि वॉटर सप्लाय सिस्टीम आपण स्ट्रेंथनिंग करून घेतली. नंतर एज्युकेशन डिपार्टमेंटवर लक्ष दिलं गेलं. सर्व शाळा नवीन बांधण्यात आल्या. त्यावेळी हे ते आपले पाटील साहेब आहेत त्यांनी पूर्ण जवळजवळ आपल्या 47 शाळा बांधायचा प्रोग्राम घेतला आणि गेल्या म्हणजे पुढच्या 3 वर्षामध्ये आपण शाळा बांधल्या. नंतर गार्डन डिपार्टमेंटमध्ये जवळजवळ 200 कोटी रुपयाचे काम केले. गार्डन एक चांगलं उद्यान शहर म्हणून आपण नाव जोपूरला आणलं. नंतर आपले जे तलाव आहे तलावाच्या दगाव साहेब आणि नाटासाहेब होते त्याच्या मार्गदर्शनात घेतलं आणि पूर्ण तलावचं रिपेअर्स करून घेतले, रिनोव्हेशन करून घेतलं आणि चांगले सुविधा आपण लोकांना दिल्या. त्यानंतर पॉटवेल फ्री सिटीसाठी आपण प्रयत्न केले. दगाव साहेबांनी सर्व रोडचे कॅटेगरी केल्या. छोटे सेक्टरचे रोड्स कुठले आहेत, मेन रोड्स कुठले आहेत आणि त्याचं प्लॅनिंग करून आपण कॉन्क्रिटायझेशनचा प्रोग्राम घेतला आणि 2010 पासून ते आजपर्यंत आपल्या शहरामध्ये महाराष्ट्रातलं किंवा देशातलं पहिलं शहर आहे की त्याच्यामध्ये सर्वात कमी पॉटहोल्स आहेत. आता गेल्या 5-6 वर्षात पॉटहोल्सच नाही आहेत. गेल्या 2 वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी पूर्ण उरणपासून ते घाणूपर्यंत आणि शहापूरपर्यंत दौरा केला होता. त्यांनी सांगितलं नवी मुंबई हे शहर पॉटहोल फ्री सिटी आहे आणि तुम्ही तसे काम करा. बऱ्याच वेळा काही कॉन्ट्रॅक्टर्सनी माझ्याविषयी तक्रार केल्या की आम्हाला लोकांना तिथं घेतलं जात नाही. काही उल्हासनगरचे कॉन्ट्रॅक्टर्स होते, काही बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर्स होते, त्यांना एंट्री दिली नाही आणि ते लोक कोर्टात गेले. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं सर आम्ही का करतो तर आमच्या शहरामध्ये या सुविधा आहेत आणि आतापर्यंत आमचे रस्ते चांगले आहेत. त्यांनी आम्हाला पूर्णपणे सपोर्ट केला आणि बाहेरची जे लोक जे काम न करणारे लोक एजन्सीज आहेत ते आपल्या शहरामध्ये येऊ शकले नाहीत. हे त्याच्यानंतर आपण स्वच्छ सर्वेक्षणामध्ये काम झालं, वॉटर सप्लायमध्ये काम झालं, बरेच पारितोषिके मिळाली. बजेट 4 कोटीचं 5000 कोटीवर गेलं. पण हे काम करत असताना फक्त नुसतं आपल्या अधिकाऱ्यांचं काम नाही तर राजकीय लोकांनी आपल्याला जो सपोर्ट केला, त्यांनी जे मार्गदर्शन केलं, त्यांनी आपल्या पॉलिसीज मंजूर केला, त्यांचा एक भाग आहे. मला आता ज्यावेळी मी महापालिकेला आलो, आता माझ्याविषयी 2 मिनिटं सांगतो. माझं कोल्हापूर शहरातला जिल्ह्यातला मी आमचं शहर म्हणजे शाहू महाराजांचं पुरोगामी जिल्हा. आमच्या मनामध्ये कधीही कटुता नसते. कोणावर सर्वांच्यावर प्रेम करणारे जिल्ह्यातील लोक असतात. तुम्ही प्राधान्य कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांकडे बघितलं तर सरळ स्वभावाचा आणि अगदी कणखर वागणारा, कागदर वागणारा, कोणाला न घाबरणारा असं सर्व जिल्ह्यामध्ये नाव आहे. तसाच मी झालो आणि म्हणून तसा मी वागतो. माझ्याविषयी बऱ्याच वेळा लोक म्हणतात की देसाई कधी कधी रफ बोलतात, कधी कधी प्रेमळ बोलतात, कधी कधी डिप्लोमॅटिक बोलतात. तर ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाब असायची. हे काम करून घेणं गरजेचं असायचं. बरेच राजकीय लोकांना आता इथे नगरसेवक 3-4 लोक बसलेत
त्यांचे काम कुठलं करायचं आणि कुठलं करायचं नाही, किती गोड बोलून आले, किती फाईल्स केल्या, तर कुठलं काम करायचं नाही आणि कुठलं काम करायचं हे आमचं ठरलेलं असायचं. म्हणजे त्यांची फाईल मला वाटतं 6-7 वेळा फिरायची. तर हेही मला सांगा सध्या बरं वाटतं. मी दुसरं आपला आता भरपूर वेळ झालेला आहे, तर मी गेल्या 31 वर्षात मला तुम्हाला सर्वांनी प्रेम दिलं, आपुलकी दिली, सपोर्ट केला, त्या सर्वांचं मी आभार मानतो. माझ्या कुटुंबियाचं, माझ्या विशेषतः माझ्या मिसेसचं मी पहिल्यांदा आभार मानतो, कारण तिने मला कधीही कुठल्या कामामध्ये अडवलं नाही किंवा कधीही कुठलंही केलं नाही. माझ्या मुली चांगल्या शिकल्या. माझी मोठी मुलगी US मध्ये BBA आणि MBA करून आलेली आहे, ती आता बिझनेसमध्ये आहे. माझी छोटी मुलगी आता आर्किटेक्ट झालेली आहे, रचना संसदमधून ती परवा 1 महिन्यापूर्वी पासआउट झालेली आहे. दुसरं, माझ्या बरोबर केलेल्या सगळ्या स्टाफचं मला चांगलं सहकार्य मिळालं. मला उल्लेख करून अगदी म्हणजे याने सांगायचं होतं, माझा जो सारखी आहे दीपक कालांडे, गेली 99 पासून तो माझ्या वाहनावर काम करतो आणि कधीही म्हणजे आज मुद्दाम म्हणजे आठवण काढलं, कधीही कुरकुर न करता रात्री 12 वाजता बोलत येणार, सकाळी 4 वाजता बोलत येणार, कधी मोरबे डॅमला जायचं आहे. मला एक मुद्दाम आता आठवलं, मोरबे डॅम सांगतो. आमची सर पंप हाऊस पडला, MGPनं बांधलेला, आणि आमची पाईपलाईन पूर्ण बंद झाली. 180 ml पाणी आम्ही उचलायचो ह्याच्यातून मोरबेमधून, आणि मोरबे डॅमचं काम बघायचे मिस्त्री साहेब आणि बाकीचं सगळं मी काम बघायचो. मला दगाव साहेबांचा फोन आला, जसंही फार वाईट गोष्ट घडली. मला वाटलं कोण मेलं, आणि म्हणजे मी ताबडतोब येतो, ते स्वतः आले खाली, म्हणजे एवढे का आले, मला म्हणते असं पंप हाऊस पडला आहे. मी घाबरून गेलो, आता म्हटलं तर पाणी कुठलं आणायचं. तर आम्ही त्यावेळी 1 महिन्यामध्ये पूर्ण टीमनं, माझी वॉटर सप्लायमध्ये जे त्यावेळीची टीम आहे, मोरबे डॅमवरचं पूर्ण काम हे मिस्त्रीने 1 महिन्यात काम करून घेतलं. आणि जे शहराला आपण 1 दिवस म्हणजे दिवसातून एकदाही पाणी पुरवठा करू शकलो नव्हतो, पण त्यावेळेचे आमचे वॉटर सप्लायचे सगळे स्टाफ, त्यामध्ये राजू गुरु असेल, संजय दादा पाटील असतील, गुमास्ते असेल, बरेच बाकी सगळे डेप्युटी इंजिनियर, 1-1.5 महिन्यात आम्ही झोपत नव्हतो. एकदा दादासाहेब पुण्याला गेले होते आणि ते पुण्याहून येत होते, महापालिकेची गाडी रात्री का उभ्या थांबले, तर मी गुरु त्या गाडी झोपलो होतो. तर अशा परिस्थितीमध्ये काम केलं आपण. चांगले हे सांगण्याचं कारण ते पवारसाहेब म्हटले की बाबा तुम्ही चांगल्या गोष्टी सांगतात, वाईट काय अनुभव आले असतील, तर त्यासाठी असेही वाईट आम्हाला अनुभव आलेले आहेत. अगदी घरापर्यंत मोर्चा माझ्या आलेला आहे पाण्याचा. मला तातडीने पोलीस बंदोबस्त बोलून मला घरात घ्यावा लागलेला आहे. कधी कधी मला पोलीस सिक्युरिटी घ्यायला लागलेली आहे. मला काळं फासण्याचा प्रयत्न झालेला आहे, पण मला ते कधीच वाईट वाटलं नाही किंवा माझ्यामध्ये प्रामाणिकता होती, काम करायचं हे होतं. त्यामुळे अशा लोकांना मी कधी घाबरलो नाही. बऱ्याच वेळा काही राजकीय लोक आहेत त्यांनी मला सपोर्ट केला, पण ते 2-4 लोक होते मला त्रास देतात, आजही त्रास देतात, आजही त्रास दिलेला आहे. पण त्याचं काय मला वाईट वाटत नाही. मी ते स्पोर्टली घेतो आणि मला तो माझं ते क्रिएटिव्ह असं समजून मी काम करत असतो. मी उद्यापासून दुसऱ्या इनिंगमध्ये काम करतोय. मग रिटायर झाल्यानंतर मी काय गप्प बसणार नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला वाचन करायचं भरपूर. मी वाचनामध्ये मला प्रचंड आवड आहे. मला शरद पवार वाचायचे आहेत, मला राजीव गांधी वाचायचे आहेत, मला मोदी वाचायचे आहेत, हां, आणि मला नेहरू वाचायचे आहेत. याच्यावर मी हे करतो. मी आज सकाळपासून पवार साहेबांना वाचायला चालू केलेलं आहे. त्याच्यातले 4 पेजेस सकाळी झालेले आहे. समजून जा मला पुढे काय करायचं आहे. धन्यवाद. एकंदरीतच आपल्या महानगरपालिकेतल्या आठवणींचा खजिना खुला करताना यापुढच्या वाटचालीविषयी मार्मिक भाष्य संजय देसाई साहेबांनी केलं. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सर्व अधिकारी कर्मचारी वृंदांचं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय आयुक्त साहेब आवर्जून उपस्थित आहेत. एक विजन घेऊन आयुक्त साहेब यापुढच्या काळात वाटचाल करणार आहेत, जे प्रत्येक मीटिंगमधून किंवा त्यांच्या प्रत्येक कृतीतून आणि मुक्तीतून दिसून येतो. त्यामुळे त्या व्हिजनच्या दृष्टीनं या पुढील काळात वाटचाल करत असताना आज या सेवानिवृत्तांना शुभेच्छा देताना आयुक्त साहेबांना विनंती आहे की त्यांनी या निमित्तानं शुभेच्छा द्याव्या, मार्गदर्शन करावं. सन्माननीय आयुक्त साहेब. सर्वांना नमस्कार.
आज आपण म्हणजे मला वाटतं माझं दुसरं भाषण आहे आणि दुसरी दोन्ही भाषणं माझ्या फक्त सेवानिवृत्तीलाच होतात काय असं मला वाटायला लागलं. असो, आपण आपले जे सहकारी आहेत, आपल्या टीममधले काही सदस्य असतात आणि त्या सदस्यांचं जे कार्यकौशल्य आहे, कर्तृत्व आहे, त्याचा यथोचित सन्मान करणं ही प्रत्येक संस्थेची जबाबदारी आहे. आणि त्याच मानसमधून आपण आज सगळे इथे उपस्थित आहात. आपल्या महानगरपालिकेमध्ये खूप सचोटीने सगळ्यांनी सेवा केली, त्यामुळं ते आज हे महानगरपालिकेची जी वास्तू आहे आणि आजच एक नवीन आगळं वेगळं स्थान नवी मुंबई महानगरपालिकेला मिळालं. या सगळ्यांच्या कष्टामधून आपल्याला लोकप्रतिनिधी आहेत, तिथले नागरिक आहेत, परंतु त्याच्याचबरोबर एक सेवा असते आणि त्या सेवेचा धागा आपल्याला कंटिन्युटी मेंटेन करण्याची जबाबदारी आपल्यावर दिलेली असते आणि ती जबाबदारी यथार्थपणे पार पाडण्यासाठी आपण सर्वजण झटत असतो. आज आपले शहर अभियंता श्री संजयजी देसाई, उपायुक्त चंद्रकांत तायडे, लेखा अधिकारी मारुती राठोड, मुख्याध्यापक श्रीमती प्राची ठाकूर, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कुंभार, प्राथमिक शिक्षिका म्हणेल मी तर खरं शिक्षक का दिलं मला कोंडे, तुमची ग्रामर चुकीचं आहे. श्रीमती दक्षता संखे, श्रीमती सुचिता डोंगरे, श्रीमती निर्मला काटकर, शाखा अभियंता सुधाकर मोरे, आपले वसुली अधिकारी जगदीश कोळी, श्रीमती अनिता नीली, एकनाथ पवार, अग्निशमन प्रणेता दशरथजी कांबळे, ऑक्झिलरी नर्स श्रीमती सुधा खैरे, बाळासाहेब कांबळे, चंद्रकांत कोळी, संतोष तरे, गोकुळ कदम, केशव वारघडे, पांडुरंग देसाई, जनार्दन पाटील आणि पद्माकर पाटील. आज 22 आपले सहकारी सेवानिवृत्त होतात. सेवानिवृत्ती जरी म्हटलं तरी आपण शासनाने काही घालून दिलेले नियम आहेत आणि या नियमाचा भाग म्हणून एक पद्धतीने जी आपण सेवा करतो, पगार मिळतो, ते उद्यापासून बंद होईल आणि उद्यापासून आपल्याला पेन्शन सुरू होईल. मी इथे आल्यानंतर एक कटाक्षाने पाहिलं की पेन्शनचे मी ज्यावेळेस पहिला रिव्ह्यू घेत असताना लक्षात आलं की खूप लोकांचे पेन्शनचे प्रकरणं प्रलंबित राहतात. आणि ही काय आपल्या आपण ज्या वास्तूमध्ये बसलो, जिथे आपण आपले स्वतःचे गुणगान गातो आणि त्याचे आपल्या सेवेचा दर्जा जर आपण बघितला तर आपण असं मागे का, तर हा हेतू हे पुसून टाकलं पाहिजे. आणि मी माझ्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो, विशेषतः प्रशासकीय अधिकारी, प्रशासनाचे अधिकारी आणि कॅफो यांनी दोघांनीही मेहनत करून आज जरी 22 अधिकारी निवृत्त होत असेल तरी पण 21 अधिकाऱ्यांचे पेन्शन आम्ही आज मंजूर केले. एक अधिकारी राहिला माझा, त्याचे काही वैयक्तिक अडचणी, सेवा पुस्तकाच्या त्रुटी, त्याच्यामुळे ते करू शकले नाहीत, परंतु तेही आपण करूया. पण असे प्रसंग आपल्याला ज्याच्यामधून खरोखर आपण कामाप्रती आपण काय काम केलं ते दाखवू शकतो. आज देसाई मी बाकीच्यांचे तर भाषणं ऐकले नाही, पण तायडे आणि देसाई बोलत असताना विशेषतः देसाईंचं जर बघितलं तर पाणी पुरवठामध्ये खूप चांगलं काम त्यांनी केलं. आणि पंप हाऊस पडल्यानंतर जी येणारी परिस्थिती, त्या परिस्थितीला मीही आपल्याच शेजारच्या संस्थेमध्ये काम करत असताना बऱ्याच वेळा सामोरं गेलो. आणि मी एक दिवस गोल्फ कोर्समध्ये सकाळी 6 वाजता गोल्फ खेळायला गेल्यानंतर तिथे लोक हंडे घेऊन तिथं तयार होते. तर ही परिस्थिती खरी मुंबईसारख्या, नवी मुंबईसारख्या शहरामध्ये येऊ नये, परंतु पाणी पुरवठा ही जी आहे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. घरामध्ये आपल्याला पाण्याची जरूरत खूप असते. एखाद्या वेळेस रस्ता नसेल तरी चालेल, परंतु पाणी ही जी आहे ही अत्यावश्यक बाब आहे. आणि पाणी घरामध्ये आलं नाही तर त्याच्यात येणारे कुटुंबावर येणारे सगळे प्रसंग आणि त्याचा रोष हा आपल्याला प्रशासनाला सामोरं जावं लागतो. अशा ह्या कठीण विभागामध्ये काम करत असताना सेवेचा दर्जा ठेवणे आणि त्याचबरोबर आज महानगरपालिकेचं स्वतःचं एक धरण, मला वाटतं की मुंबई महानगरपालिकेनंतर राज्यामधली ही दुसरी महानगरपालिका असेल की यांचं स्वतःचं धरण आहे. दुसऱ्या कुठल्याही महानगरपालिकेकडे स्वतःचे असे स्रोत स्वतःकडे नाही आहे.
आणि इफिशियंटली हे सगळे स्रोत आपली जी सिटी आहे, शहर आहे, याच्यामध्ये आपण वॉटर सरप्लस आहोत. आज मीच बाजूला सिडकोमध्ये काम करत असताना तिथे जेमतेम 135 लिटर प्रति माणसं देण्यासाठी अडचण येते. आज आपण 220-240 लिटर प्रति माणसी पाणी आपण वापरलं जातं. एवढी एका बाजूला आपण एवढी मोठी चांगली सेवा इथं उभी केली. हे यांच्या प्रयत्न असतील, लोकप्रतिनिधींचं तिथलं त्याचं नेतृत्व असेल, त्यांचं नियोजन असेल, माझ्यासारखे आमचे जे माझे सहकारी पूर्वीचे राहिले त्यांनी त्याचं केलेलं मार्गदर्शन असेल, त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं. उदाहरण दाखल आपण ज्यावेळेस म्हणतो की आपण स्वच्छतेमध्ये इथे आलो, बाकीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेकडे एक वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. आणि ही जी काही एक सन्मानाची बाब तुम्ही सगळ्यांनी उभी केली, ही पुढे घेऊन जाण्यासाठी आमच्यासोबत सुद्धा मोठा मी म्हणेल की नेहमीच आव्हान एक राहतं. आणि आव्हानं स्वीकारणं ही आपली सगळ्यांची एक खरं सवय असली पाहिजे. देसाई तर कोल्हापूरचे आहेत. कोल्हापूर म्हटलं की कुस्ती, आणि कुस्ती म्हटलं की त्याच्यामध्ये प्रत्येक कुस्तीमध्ये वेगवेगळे डाव होतात. आणि त्यांनी सांगितलं की मला लोककलेची आवड आहे. तर स्वाभाविक आहे की कोल्हापूरसारख्या शहरामध्ये ज्यावेळेस राहिलं तर लोककलेचा खूप मोठा विकास त्या क्षेत्रामध्ये, त्या भागामध्ये झाला. आणि तिथली आवड, आपल्या आवडीनिवडी जोपासणे हे सुद्धा एक चांगलं काम आहे. मिस्टर तायडे मला बोलत होते की मी ग्रॅज्युएट झालो आणि इथं JNPTमध्ये एक कंपनीमध्ये आम्ही दोघांनी एकत्रित्या कामाला सुरुवात केली. त्यांचे बंधू मला वाटतं रेल्वेमध्ये काम करत होते आणि त्याच्यानंतर तिथून पुढे त्यांच्याबरोबर आले. आज त्यांचंही कुटुंब, त्यांनी स्वतःसुद्धा खूप चांगली सेवा, मी इथं 1-1.5 महिन्यातच मला त्यांचा सहवास लाभला, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची कामाप्रती असलेली जी निष्ठा आहे ती त्याच्यामधून दिसून येत होती. बाकीचे सगळे जे माझे शिक्षिका आहेत, विशेषतः मुख्याध्यापक आणि हे जी माझे शिक्षक वृंद आहेत, यांचंसुद्धा आज आपण जी नवीन पिढी आपण यंग भारत म्हणतो, आणि यंग भारताला चांगलं आपण घडवण्याची जबाबदारी, ही पहिली जबाबदारी ही शिक्षकांची असते. आपण कुठलेही शिक्षक आपल्या आठवणीत राहत नाही, पण आपला प्राथमिक शिक्षक कोण होता आजही आपण तो लक्षात राहतो. ग्रॅज्युएशनला कोण माझे शिक्षक होते, 11वी-12वीला मला कोण शिक्षक होते हे आपल्या लक्षात राहत नाही. मात्र आपलं जो प्राथमिक शिक्षक जे आहे ते नेहमीच आपल्या स्मरणात राहतात. आणि त्याचा आपले एवढे संस्कार आपल्या मनावर होऊन जातात की तिथूनच पुढे आपली सगळी दिशा ही खरी ठरली जाते. त्यामुळे असा जो मुख्य पाया रचण्याचं काम आपलं प्राथमिक शिक्षकामध्ये करतात. आज ज्या शिक्षिका आज आपल्याकडून सेवानिवृत्त होतात, त्यांनीसुद्धा ह्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलं. बाकीचे आपले अग्निशमन दलाबाबत खूप चांगली सेवा आपली आहे, त्यांचंही अशीच सेवा पुढे राहील अशी मी अपेक्षा करतो. बाकीची वाहन चालकाचं आहेत, 2-3 आपली जे सहकारी वाहन चालकसुद्धा आज सेवानिवृत्त होतात. आणि माझ्या कार्यालयामधले माझे एक सहकारी विनायक पद्माकर पाटील हे सुद्धा मला वाटतं आज सेवानिवृत्त होतात. तर ही सगळ्या लोकांचं अनन्य आपल्याला कॉन्ट्रिब्युशन या महानगरपालिकेला आहे. या सर्वांना मी महानगरपालिकेतर्फे खूप खूप धन्यवाद देतो. त्यांच्या कुटुंबियांचं मी आभार मानतो की तुमच्या सहकार्यामुळे ते इथे चांगली सेवा देऊ शकले. आपल्या सर्व कुटुंबियांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, वैयक्तिकरित्या सुद्धा आणि महानगरपालिकेच्या सुद्धा. आणि अशाच पद्धतीने आपण आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये पुढचे जो काळ आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण व्यतीत करावा. आपल्या ज्या सवयी आहेत, आपले जे छंद आहेत ते जोपासावे. आपल्याला खूप चांगलं ज्ञान आपण इथून घेऊन जातो, एका संपृक्त होऊन जातो एखाद्या संस्थेमधून, आणि हे समाजाप्रती हे वापरण्याचं दायित्व आपल्यावर येतं. असे हे जे ज्ञानाचा वापर करून आपण समाजाचे आणखीन कष्ट कमी करण्यासाठी त्याचा वापर करावा, एवढीच मी आपल्याला या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय आयुक्त साहेबांचे मनपूर्वक आभार. सर्व जे सेवानिवृत्त होणारे 22 अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना विनंती आहे का समूह छायाचित्रासाठी या ठिकाणी पुढे यावं. आयुक्त साहेबांसमवेत या ठिकाणी एक समूह छायाचित्र काढले जाते. स्वप्नील अरेंज कर. कृपया आपलं साहित्य आलं नका, फक्त प्रशस्तीपत्र सोबत आणा, सन्मानपत्र फक्त
फक्त सन्मानपत्र सोबत ठेवा ही विनंती आहे.